आपण पाहत आहात बीसीसीएन न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा लेखाजोखा नगरसेवकांचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा लातूर नांदेडसारखा रिझल्ट आता बुलढाण्यात। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था। 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT। तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत। नमस्कार, बीसीसीएन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज प्रभागाचा आढावा घेत असताना आपण आज आलेलो आहे प्रभाग क्रमांक 3 मध्ये। बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये क्रांतीनगर, तेलुगुनगर, इक्बाल नगर, सराफा लाईन, गवळीपुरा या परिसराचा समावेश आहे। गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष असे एकूण 5 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार शेख राणीबी शेख लाल यांना 990 मते मिळाली असून त्यांचा 10 मताने विजय झाला होता। तर प्रभाग क्रमांक 3B मध्ये केवळ 3 उमेदवार निवडणूक रिंगणात असून या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे मोहम्मद अफसर यांना 1339 मते मिळाली असून त्यांचा 211 मतांनी विजय झाला होता। आता पाहूया त्याच प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया। आणि प्रभाग क्रमांक 3 मधील आपण ज्या ठिकाणी आता उभे आहे हा शिवनेरी नगर आणि क्रांती नगरचा हा संपूर्ण परिसर आहे। या दोन्ही नगर मधील या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या या प्रभागाचा झालेला विकास आणि अजूनही त्यांच्या कायम असलेल्या समस्या या संदर्भात चर्चा करणार आहे। काकू, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही या प्रभागामध्ये राहता? सुरुवातीला नाव सांगा। माझं लहानपण बालपण सगळं ह्याच गलीत गेलेलं आहे आणि बचपनापासूनच या गलीच्या समस्याच भरपूर आहे। नाल्या व्यवस्थित नाहीये, रोड व्यवस्थित, आता रोड व्यवस्थित झाला हा म्हणा तसा जो नाही झाला व्यवस्थित। जसं नाली केलेली ही इथून तिथपर्यंत फक्त फ्लॅट उभं केलेले, तळं बिलकुल टाकलेलं नाही। सगळं आमच्या घरांमध्ये पाणी घुसून राहिलं आणि पूर्ण आता पण तुम्ही चालू शकता आमच्या घरामध्ये भिंत सगळे ओले झाले आहे। इथून इथपर्यंत घराची ह्या समस्या हीच आहे, नालीची समस्या आहे। निकृष्ट दर्जाचं काम बिलकुल काम म्हणजे व्यवस्थित झालंच नाहीये, तळच नाहीये त्याला, पाणी आमच्या घरामध्ये शिरून राहिलं। आणि एक म्हटलं म्हणजे हे इथून तिथपर्यंत रोड, इथून जसा रोड अर्धा केला अर्धा ठेवलं। आमचा मागचं पूर्ण गल्लं ही तशीच आहे आणि इकडचा ह्या भाग ह्या खालचा आमचं हे समाज मंदिर आहे एवढं चांगलं। ह्या समाज मंदिरासमोरचाही भाग तसाच पूर्ण घाण, सगळी घाण। आम्ही नेहमी त्यांना सांगतो की तिला स्वच्छ ठेव, कारण ते आमचं हे आहे ना मंदिर आहे ना आमचं ते, हा मग ते असं इतकं घाण ठेवायचं। आणि या इकडचा हा भाग पण त्या घाणीच्या संदर्भात आपण काही तक्रारी केल्या होत्या? भरपूर तक्रारी केल्या। मी प्रत्येक नगरसेवक कोणी इथं निवडून आलेलं असलं त्यांना सांगत असते की आमचा परिसर स्वच्छ ठेवायचा, पण आम्ही स्वच्छ ठेवतो ना। आम्ही, माझा भाव पूर्ण हात होऊन तर तिथपर्यंत चौक झाडून काढतो। आताही बघू शकता तुम्ही स्वच्छ आहे की नगरपालिकेचे सफाई कामगार येत नाही? येत नाही, बिलकुल येत नाही। आले तर नाले काढतात, कचरा ठेवून देतात, मग झाडणार पुन्हा तर कचरा नालीत टाकून देतात, मग ते पुन्हा जसं तसं साचून जातं। पूर्ण नाल्या आमच्या पहा तुम्ही, नाली साफ केल्यानंतर कचरा उचलून घेऊन जात नाही, तसंच ठेवतात। तर मग आम्हाला नाही नेला कधी तर आम्हाला टोपलं भरावं लागतं, आम्हाला तिकडे घेऊन जावं लागतं। आम्हाला नळाचं तर इतकं टेन्शन आहे, आम्हाला 8 दिवसात नळ देतात ना, मग ते पण पाणीच नाही आम्हाला। नळ सरकारी नळ आहे, तो सरकारी तो बंद पडतो आणि आमच्या नळ धारा अशी बारीक तुटुक 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 पाणी होईल का आमचं? आम्हाला सगळ्यात समस्या आमची पाण्याची आहे। आम्हाला पाणी व्यवस्थित भेटलं पाहिजे
आणि आमच्या नाल्या व्यवस्थित झाल्या पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नको. घंटागाड्या येतात नेहमी. घंटेगाडी येते वाजत आला तो पळत असं मग थांबत नाही. थांबले पाहिजे नसतं थोडं 5-5 मिनिटं. इतर घराबरोबर आवाज आला पाहिजे. आली लेडीज येऊपर्यंत ना गाडी पुढे चालली जाते. आणि रस्त्यावरची लाईट लागते. रस्त्यावरचे लाईट बंद पडले तर माझ्या भावाला सांगायला लागतं. माझ्या भावाचं काम आहे, रस्त्यावर कोणता लाईट बंद पडला की माझा भाऊ तो कंप्लेंट करतो. आताच आमच्या याची कंप्लेंट केली होती मी. आणि मग ते बबलू मेंबर सांगितलं इकडचं माझा भाऊ इथं उभा असताना त्याने गाडी पळवली. माझा भाऊ म्हणाले हा नाले भैया तुमको बोले ना बोले हमने की हम बाद में करके देते. माझ्या भावाने तिकडे जाऊन त्यांना घेऊन आले हा लाईट लावून घेतला. आम्ही 2 लाईटला आमचा चौक आहे ना हा. आता इकडे सगळेच येणार जाणार इकडे ह्या खाली जाणार याच आम्ही ह्या लाईट घ्यायला 2 म्हटलं तर तिकडे पण 2-3 लाईट पाहिजे आम्हाला. कारण सगळं खोल आहे ना, खाली आहे ना, ते गड्डा आहे ना, मग तिथे लाईट जरुरी आहे ना. तर लाईटच नाही काही ठिकाणी. अजून काय समस्या सांगताय? हीच लाईनीचीच आहे आपल्या नाल्याच्या. आणि कचरा भरणाला येता लोक आणि परत काय करता. ही यांची समस्या तशी आमची समस्या आहे. आम्ही त्यांच्या शेजारी राहतो, हे काही इथंच राहतो. आणि नाल्या बरोबर काढत नाही, अर्ध्या काढता अर्ध्या नाही काढत, बस एवढंच आहे. आणि पाणी अर्धा घंटा येतो आणि एकदम कोणाला मिळतं कोणाला नाही मिळत. पाण्याची समस्या. आम्हाला पाण्याची ना खूप समस्या आहे. पाण्याची प्रमुख समस्या या ठिकाणी जी आहे महिलांनी बोलून दाखवलेली आहे. काय तुमचे नगरसेवक? आमचे नगरसेवक अफसर आहे आणि बबलू मेंबर आहे. तर ज्याला फोन लावला म्हणजे विशेष करून जास्त करून बबलू मेंबरच येतो. आसिफ मेंबरला सांगितलं की ते कधी येतात कधी येत नाही. म्हणजे कमीत कमी सर्वात जास्त तुम्हाला दिसेल तर फक्त बबलू मेंबर दिसेल. बाकी आसिफ मेंबर वर्षातून म्हणा महिन्यातून एकदा. आणि फोन केल्यावर काही लोक सहभाग देतात, काही देतच नाही. म्हणजे आम्हाला मेंबर म्हणजे असं समजतच नाही की मेंबर आहे या भागामध्ये. कोरोनाचा एकदम भयानक हा संपूर्ण गेला 2 वर्षापासूनचा काळ गेला. या संपूर्ण काळामध्ये नगरसेवकांनी काही तुमच्या इकडे आरोग्याच्या संदर्भात सुविधा काही योजना राबवल्या? काही सुविधा नाही राबवल्या, काहीच नाही. फक्त बबलू मेंबरनी इथं काही धान्य वाटप केलं, काय म्हणजे काय लोकांना दिलं, काहींना दिलं नाही ते आम्हाला माहीत नाही. पण त्यांनी ती सोय केली होती. बाकींचं सहसा सांगता येणार नाही मला. पण बबलू मेंबरनी सहभाग दिला आम्हाला. तयार पण राहिले ते. कोणतीही गोष्टीला कधी त्यांना फोन लावा तर ते घरी पण यायला तयार राहतात. घरी येऊन पण ते सहभाग देतात, ते बोलतात. मागे पण आमच्या गल्लीमध्ये ते काय डुकरं वगैरे काय मेले होते तर आम्ही फोन लावला, त्यांना सोबत घेऊन आलो. तर म्हणे ते चावतात, हे करतात, आमच्या अंगावर येतात, मग आम्ही कसं जाणार आहे. तर मग हे काम पण पब्लिक करणार तर मग मेंबरचं कामच काय. गेल्या 5 वर्षापूर्वी किंवा जेव्हा गेल्या निवडणुकीला ज्यावेळेस प्रचारासाठी हे उमेदवार आले होते त्यावेळेस त्यांनी कोणती आश्वासने दिली होती आणि त्याच्यापैकी किती आश्वासने त्यांनी पूर्ण केली? आश्वासन तर सगळे मेंबर लोक देतात दादा. मेंबर लोक आपले कामं करून घेतात. आणि पब्लिक म्हणजे त्यांना फक्त पब्लिक निवडण्यापुरतं चांगली लागती. बाकी त्यांचे कामं झाले की ते कोणाला ओळखत नाही. परत येऊन पण बघत नाही, विचारत पण नाही तुम्हाला काय समस्या आहे काही नाही. समस्या सांगितल्या तर मग 2 दिवसांनी होईल, 4 दिवसांनी होईल. आता आमच्या तेलगू नगरमध्ये पण 5-6 दिवस लाईट बंद होती. मग सांगायला गेले तर मग तुम्ही ते याचा नंबर आणून द्या, मग तुम्ही कंप्लेंट करा, मग तुम्ही या भागात जा त्या भागात जा. आणि मग तुम्ही निवडून आले तर मग तुमचं काम काय. तुमचंही काही विशेष काम म्हणजे तुम्ही आम्हाला प्राधान्य देसाल तर आम्ही तुम्हाला पुढे देऊ शकू ना. तुम्हीच आम्हाला देणार नाही तर आम्ही तुम्हाला कसं प्राधान्य देणार. यावेळी आता काही दिवसानंतर निवडणुका लागणार आहेत नगरपालिकेच्या. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता कसा उमेदवार निवडणार आहात? आम्हाला तर विशेष करून आम्ही निवडणूक करणारच नाही. यावेळेस आम्ही वोटिंगच करणार नाहीये. हा तुमचा लोकशाही दिलेला तुम्हाला अधिकार आहे मतदान. आम्हाला अधिकार आहे. ते निवडून येतात त्यांचा अधिकार कुठं जातो मग. ते निवडून आल्यावर त्यांचा अधिकार संपून जातो का. म्हणजे आपल्या घराचा अधिकार पूर्ण करायचा आणि पब्लिकला सोडून द्यायचं हा अधिकार असतो का निवडल्यावर. तो अधिकार नाही पाहिजे आम्हाला ना. आम्हाला कोणता मेंबर पण नाही पाहिजे. नक्की ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय इथले स्थायी जे विद्यमान नगरसेवक हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि प्रचंड महिलांमध्ये प्रचंड हा रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा देखील या ठिकाणी इशारा दिलेला आहे. या इथल्या नागरिकांचा नगरसेवकांकडून फक्त मतदानासाठी वापर केला जातो, मात्र त्यांना कुठेही 5 वर्षाच्या या काळामध्ये कुठल्याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत नाही. अशा पद्धतीचा संपूर्ण रोष या महिलांकडून दिसून येतो. काय तुम्हाला काय सांगेल, काय समस्या है? हम ये गली के पीछे के बाजू में रहते. हमारे तरफ ना कोई मेंबर आता ना हमारे नल को सब दिन गंदा पानी आता. पहले नाली का पानी आता और फिर पानी आता और अब तो बिल्कुल ये रोड बने जब से हमारे को पानी ही नहीं है.
6-7 महीने हो गए हमारे नल को बिल्कुल पानी नहीं है। मेंबर को फोन करो, मेंबर आता है हमारे को टैंकर लाके दे देता है एक बार, क्या फिर हर बार कब तक करेंगे अब। हमारी पीछे की नाली में से कीड़े अंदर आते हैं हमारे, कोई नाली निकालने आता नहीं। एक ही बार आता मेंबर, फिर से नहीं आता। फिर हमारे को नाली की इतनी टेंशन है कि हमारे को हर बार घर में हमारे को पानी हो जाता, और नल की तो बहुत टेंशन है हमारे को तो पानी नहीं है बिल्कुल। नाली का पानी आता हमारे घर में, बिल्कुल नल आए कि नाली का पानी आता। कई बार बोले हमने, कोई हमारा नल का कर रहा नहीं। अब इसके बाद में आप लोग देखो काय नेमकी समस्या? आमच्या नालीचा खूप त्रास आहे, आम्हाला खूप त्रास झालेला आहे, कारण नालीचं आमचं पाणी व्यवस्थित वाहत नाही, नाल्या कोणी काढायला येत नाही आणि नालीची खूप त्रास आहे म्हणजे आपले बबलू मेंबर हा कोण ऐकणार आहे जसं हे आमचा त्रास आहे, कारण आमचं ही कधीपासून आहे तुम्हाला त्रास आहे? आता आहे ना खूप दिवसापासून, 2 ते 3 वर्षापासून घरकुलापासून जेव्हापासून लोक राहायला आले तेव्हापासून त्रास होतो, सतत त्रास आहे आम्हाला नालीचा। नगरसेवकाला याची काही तक्रार केली होती? काही तणाव टाकला होता? हो, जेव्हा नगरसेवकाने मेंबर्सला सांगितलं होतं, मेंबरला सांगितलं होतं, ते येतात, ते पाहणी करून जातात, करू म्हणून आश्वासन देतात, मग सगळे चालले जातात, नंतर परत कधी येत नाही। जो तो प्रॉब्लेम आहेच, कुत्रे डुकरं यांचा इतका सुसुळट आहे, लहान मुलं असतात, अंगणवाडी येते, तर त्यांच्यामुळे खूप काही ड्रास्टिक काही डिसीज अराईज होऊन राहिले। सगळेजण एवढे प्रिकॉशन घेतात आणि त्याच्यात हे जर स्वच्छता नसेल तर मग काय अर्थ नाही यायला। पाणी पण नाही, यांच्या नळाला तर कंटिन्यू जेव्हापासून रोड झाले तेव्हापासून घाणेरडं पाणी येते नालीचं, मग त्याचं कोण काय करणार? आणि प्रत्येकच वेळेस कॉमन पीपल आहे, सर्वसामान्य जनता आहे, प्रत्येकच वेळेस ते परचेस नाही करू शकणार। 200 रुपयाचं पाणी, प्यायचं पाणी तर परचेसच नाही करू शकत। मग ते तर हा पाणी आहे आणि स्वच्छतेचाही प्रॉब्लेम आहे। कोणीही नगरपालिकेचे वगैरे कोणी वर्कर सुद्धा झाडायला वगैरे येत नाही, आणि अननेसेसरी बॉईज इथे गोळा होऊन असतात, काहीतरी थुकतात, पचकतात, लेडीजला जाण्या येण्याचाही प्रॉब्लेम होतो, त्याच्यावर काही कंट्रोलिंग नाही, पोलीस पेट्रोलिंग वगैरे काहीच नाहीये। तर मग हे खूप म्हणजे स्लम एरिया म्हणजे स्लमच एरिया झालेला आहे, याच्यात कधीच काही सुधारणा होऊ शकत नाही, हे आम्हाला कळलेलं आहे। हा जो आपण आता या मुलांचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, या संदर्भात काही छेडखानीचे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत? छेडखानीचे नाही, पण जे काही लेडीजला ॲक्वर्डनेस फील होतो है की नाही, सर्वसामान्य जनतेच्या बाया सकाळी उठून आपल्या दिनचर्येचे कामं करत असतात, त्यांना सगळ्यांना अडचण निर्माण होते ना, आणि अननेसेसरी गोळा करून उभं राहणं काही कामच नाही ना, कामच नाही। थुकणे आणि मग नंतर सकाळी जर बघितलं तर तिथे काही बिअर्सच्या बॉटल्स असतात, काय ते छोटे काही बॉटल्सचे काही ड्रिंकचे बॉटल्स असतात, मग ते काय आम्ही सर्वसामान्य जनतेने साफ करत बसायचं का? कोण्या ठिकाणी प्रामुख्याने हा असा प्रकार आहे? ह्या अंगणवाडीच्या इथे, तिकडे ह्या लाईन मध्ये, किंवा तिकडे समाज मंदिर आहे, समाज मंदिराच्या समोर तर तिथं सर्रास पोरं तसे असतात, दारू पिऊन झोपलेले असतात, मग काय अर्थ आहे त्याला? नक्कीच या ठिकाणची प्रमुख अजून एक समस्या या ठिकाणी उपस्थित झालेली आहे की एक मुलांचा तरुणांचा टोळका तयार करून या ठिकाणी मध्यधुंद अवस्थेत या ठिकाणी गोंधळ घालतात, महिलांना त्याच्यामुळे कुठेतरी असुरक्षित या ठिकाणी जाणवतं, आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी, या ठिकाणी गस्त वाढवावी, रात्रीच्या गस्त देखील वाढवाव्या, आणि संबंधित तरुणांना या ठिकाणी समज देण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीचं विश्लेषण करून पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे। अजूनही काही महिला आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, तुमच्या काय समस्या आहे? सर, आमची समस्या आहे, अशी विनंती आहे का आमची हिंदी में बोलतो ना, मराठी हिंदी में बोलना। हमारे दर की जो नाली है वो ती कृपया करके हमको बना दो। कोण्या ठिकाणची नाली, नाव काय? ये गौडीपुरा, हाँ, खूप त्रास आहे आम्हाला, नाल्या साफ होत नाहीत? नाही होत, पण तेवढे होत नाही स्वच्छ, जेवढे करायचे तेवढे स्वच्छ होत नाही। सर्वात जास्त आम्हाला त्रास आहे त्या नालीचा। तुम्हाला काय सांगतील, काय नेमक्या समस्या? आता रोड बनले होते ना, तर रोड बनले होते तर ते पाणी बरोबर खाली जात नाही, तर आमचे त्या शेजारवाल्यांनी अशी मस्त ते हे बनवली होती सिमेंटाने, तर आमचे भांडणं चालू आहे। नगरसेवक आले होते, त्यांना सांगितलं तर ते काही त्यांनी लक्ष दिलं नाही। 2दा नाल्याचा जो उतार काढायला पाहिजे तो चुकीच्या नाही, हे पद्धतीने बघा इथेच लागलेच तर तुम्ही व्हिडिओ घ्या तिथून, बघा ते येशे पाणी आहे, म्हणजे रोड बरोबर बनले नाही खाली, तर ते म्हणजे वरून पाणी येत आहे, तर ते आमच्या खालचे ते म्हणतात आहे की आमच्या घरात पाणी घुसतंय, ते त्यांनी सिमेंटाने बनवलं, मग ते आमच्या घरात पाणी घुसतंय, त्याच्यावरून भांडणं चालू आहे। मग ते नगरसेवक आले होते, त्यांनी काही लक्ष दिलं नाही, मी 2दा बोलवलं त्यांनी। तुम्हाला काय सांगतील, काही समस्या आहेत? माझं समस्या आहे फक्त घरकुलच्या, माझी घरकुल जी जागा होती तिथं दुसरे जाऊन बसलेले आहे, आणि आमचं घरकुल आम्हाला देण्यात यावं, नगरपालिकेनं येऊन आम्हाला मोजून देण्यात यावं जागा। हो, नाही अतिक्रमण नाही, आम्ही 50 वर्षापासून तिथं राहतो। हा, अतिक्रमण केलेला, हा बरोबर आहे। या संदर्भात काही तक्रारी दिल्या होत्या? नाही, कुठंच नाही दिली आम्ही, म्हणजे ते आता आम्हाला धाक दाखवतात, आम्ही कसं काय समज देणार आहे सांगा, बोल। हां,
झाले आम्हाला आमच्या ताब्यातच नाही. नक्कीच या ठिकाणी अजूनही महिलांच्या समस्या आपण जाणून घेतल्या. तरुण वर्ग देखील आहे, पुरुष वर्ग देखील या ठिकाणी आहे, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहे. तुम्ही काय सांगाल एक तरुण म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये काय नेमकी तुमच्या या नगरसेवकाने आश्वासने दिली होती आणि त्याच्यापैकी किती आश्वासनाची त्यांनी या ठिकाणी पूर्तता केलेली आहे? तब्बल 5 वर्षापासून जे काही प्रतिनिधी इथं निवडून आले त्या निवडून येण्याच्या अगोदर त्यांनी आश्वासनांचा अक्षरशः पाऊस इथं पाडला होता आणि विविध प्रलोभनं दिली, विविध आश्वासनं दिली की आम्ही हे करून देऊ, ते करून देऊ, परंतु अद्याप तरी वार्डाला असं काही कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आहे. राहिली गोष्ट, आम्ही अशा प्रभागातून येतो जिथे विविध जाती धर्माचे लोक इथे राहतात, परंतु विश्वास असा येतो की आमच्या प्रभागामध्येच नगराध्यक्षपतीचं सुद्धा घर आहे. नगराध्यक्षपतीने सुद्धा हे नगराचं नेतृत्व करत असताना त्यांच्या होम ग्राउंडमधले म्हणजे आमचा जो वार्ड आहे त्या वार्डाची कुठल्या प्रकारचा विकास केला हे सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या इथे बहुतांश इथं समजा घरकुलाचा जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, तर घरकुलाच्या प्रॉब्लेम निमित्त असं आहे की अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत 5,83,00,000 जो निधी नगर परिषदेला आला होता, त्या माध्यमातून त्या निधीचा सरळ अपव्यय या नगरपालिका प्रशासनाने केलेला आहे आणि जे इथले जे दुर्बल घटक आहेत, जे शोषित वंचित घटक आहेत, त्या लोकांना अजून वंचित करण्याचं काम या नगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे. आमच्या प्रभागाची कोणीच समस्या मांडताना इथं रिप्रेझेंट करताना कोणीच दिसत नाही आहे आणि हे जे काही आहे म्हणजे आता तुम्ही जर कधी बघितलं तर घरकुलाकडे जर तुम्ही जाऊन आलात तर त्या अक्षरशः घरकुलाला दरवाजे नाही आहेत, घरकुलाचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. जे महिलांसाठी शौचालय, मुतारी वगैरेची व्यवस्था केलेली आहे, पण त्या महिलांच्यासाठी कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी तिथे नाही आहे. एक प्रकारचं तिथं सिक्युरिटी असायला पाहिजे किंवा महिला म्हणून तिथं कोणाला तरी ठेवलं पाहिजे, पण महिलांना अशा प्रकारचा कुठलाही तिथं दरवाजे वगैरे नसल्यामुळं एक म्हणजे त्यांना एक अनसिक्युअर्डनेस फील होतं आणि त्यामुळे आम्ही सर्व युवकांनी पण मागच्या वेळेस अनेक निवेदनं दिली, आंदोलनसुद्धा केली. इथे नळ येत नाहीत, इथे पथदिव्यांचा प्रॉब्लेम आहे. पण ही मूलभूत सुविधा तर आहे. आपण या ठिकाणी घरकुल योजनेमध्ये अपहार झाल्याची या ठिकाणी शंका व्यक्त केली. या संदर्भात काही पुरावे आहेत किंवा मग काही तक्रारी झालेल्या आहेत? या संदर्भातले आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये 2018ला, आत्ता नाही की फक्त इलेक्शन आले म्हणूनच नाही, तर 2018 पासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. तर त्यावेळेस काय झालं की आम्ही या संदर्भात आमदार साहेबांची सुद्धा भेट घेतली, नगराध्यक्ष यांची सुद्धा भेट घेतली आणि वाघमोडे जे साहेब होते नगराध्यक्ष आपले CEO मुख्याधिकारी यांची सुद्धा भेट घेतली. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की बा जसं आम्ही ह्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही मान्य करू आणि चांगल्या प्रकारे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू, परंतु मुख्याधिकारी साहेबांची इथून बदली झाली, त्यामुळे तो विषय तसा प्रलंबित राहिला. भ्रष्टाचार कशा पद्धतीचा आहे? भ्रष्टाचार असा आहे की जी दलित वस्तीसाठी जो निधी खर्च करायला पाहिजे तो अक्षरशः दलित वस्तीसाठी न खर्च करता तो इतरत्र म्हणजे सवर्ण वस्तीमध्ये वळण्यात आला. एक प्रकारे ही मागासवर्गीय समाजावर आणि इथलच्या दलित, शोषित, अल्पसंख्याक वर्गावर काही झालेला अन्याय आहे. विवेक, गेल्या महिन्यामध्ये विधिमंडळाची जी अनुसूचित जातीमध्ये कल्याण समिती आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल झाली होती. त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत प्रणिती शिंदे, त्या समितीच्या समोर तुम्ही हे सगळं समस्या मांडली होती का? त्या प्रणिती शिंदे ज्या आल्या होत्या अनुसूचित जाती महिलासाठी, तर आमच्या प्रभागातील आमचे जे भाऊ वगैरे आहेत, आम्ही सर्व मुलांनी तिथं प्रणिती शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांना लेटर सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केले आहे की बा या सदर याच्यावर आम्ही गांभीर्याने विचार करणार आहोत. परंतु आता काय झालेलं आहे, आता आचारसंहिता लागली, सर्वजण येतात, आश्वासन देतात आणि चालत जातात, पण इथं जो गरीब हातमजूर जो कष्टकरी वर्ग आहे त्याचे अक्षरशः पिढ्यानपिढ्यापासून म्हटल्यापासून दशकांपासून त्यांची गैरसोय होते आणि त्यांचं शोषण होत आहे. तर याबद्दल आता समजा ह्याबद्दल आम्ही सर्व नागरिक पुढाकार घेऊन चांगला एखादा कल देण्याचा, एखादा प्रतिनिधी देण्याचा आम्ही यावेळेस विचार केलेला आहे, निर्धार केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर याच प्रभाग क्रमांक 4 मध्ये ही संमिश्र वस्ती आहे आणि दलित वस्ती आहे. या दलित वस्तीमध्ये घरकुलाची प्रकरणी किंवा इतर शासकीय ज्या योजना आहेत याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा दलितांच्या कल्याणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र याच निधीमध्ये हा निधी जो आहे दलित वस्तीला वगळून इतरत्र सवर्ण वस्त्यांमध्ये वळवला जातो. कोट्यवधी रुपयांचा अपहार याच्यामध्ये झालेला आहे आणि याची संबंधित जी तक्रार आहे ही विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखल झाली होती. त्या समितीकडे देखील याची या ठिकाणी तक्रार इथल्या तरुणांनी, नागरिकांनी दाखल केलेली आहे. त्यामुळे निश्चितच याची पूर्णतः चौकशी व्हावी आणि अशा पद्धतीचा गोरगरिबांच्या, दलितांच्या निधींवर डल्ला मारणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे.
अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये जो काही विकास झाला आहे त्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात? नाही, आमचं काही समाधान नाही. कारण की दलित वस्तीला जो पण पैसा येतो, जसं सुमित गायकवाडांनी सांगितलं आता तुम्हाला की तुम्ही त्यांना प्रश्न केला की तुमच्याकडे पुरावे आहेत का, तर सर घरकुल बांधून दिलं आम्हाला. घरकुल बांधण्यात आलं. घरकुलात बांधकाम पूर्ण झाल्या 15 दिवसात त्या जिना तुटला. त्याच्या भिंती बघितल्या तर 20 दिवसात त्या भिंतीला नुसत्या अशा भेगा आलेल्या आहेत सध्या, की म्हणजे एकदम बोगस काम केलेलं आहे. की जो निधी करोड रुपये तुम्ही तिथून घ्यायचा आणि फक्त बोगस 50-1 लाख रुपये ते लावायचे, 10-20 लाख रुपये. आणि लोकांना आता सध्याची परिस्थिती अशी आहे दादा तिथं, की जे लोक तिथं राहत आहेत त्या घरकुलमध्ये, ते कधीही कोसळू शकतं. हे कधी कोसळू शकतं आणि ते कोसळल्यावर त्यात काही जीवहानी होऊ शकते. आणि जीवहानी झाली तर त्या लोकांना हे आमदार, खासदार, स्थानिक का नगरसेवक जे आश्वासन देतात फक्त आम्हाला नेहमी की आम्ही तुमचे भाऊ आहे, तुम्ही जय भीम म्हणता, जय श्रीराम म्हणता, जय शिवराय म्हणता, आणि तुम्ही आपण सगळे एका जाती धर्माचे लोक, विविध जाती धर्माचे लोक एकत्र आहोत, आपण भाऊ आहे. तर हे लोक काही कामाचे नाही. हे लोक फक्त आश्वासन देण्यासाठी आहेत. हे 5 वर्ष येत नाहीत. हे आमच्याकडे झाकून पाहत नाहीत. आजची परिस्थिती अशी आहे की महिलांना शौचालयाला उघड्यावर बसतात. त्या उघड्यावर बसलेल्या शौचालयात तिकडे लोक असतात. आज शासन कमीत कमी 25 ते 26 लाख रुपये शहराच्या साफसफाईसाठी देते महिन्याचे. 20 ते 25 लाख रुपये तुम्हाला शासन नगरपालिका ही निधी देते. त्या ठेकेदार तुम्ही आज बाजार गल्लीत जा, आमच्या क्रांतीनगरची इथं गल्लीत जा, मंदिराजवळ अक्षरशः घाणीचं साम्राज्य निर्माण झालं जातं तिथे. आणि हे लोक फक्त भ्रष्टाचार करून राहिले. विकास काम करतो म्हणजे विकास काम काही करत नाही. हे फक्त भ्रष्टाचार लोक आहेत. सुमित गायकवाड म्हणला त्याचं उत्तर हेच आहे की तुम्ही त्यांना प्रश्न केला की तुमच्याकडे पुरावे आहेत का, तर तुम्हाला पुरावा देण्याचं काम नाही. तो जिना फक्त 15 दिवसात पडलाय. 15 दिवसात पडला. पुरावे आमच्याकडे आहे, त्याचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. वार्डातील समस्या नगरपालिकेची जी आहे सर्वात महत्त्वाची नागरिकांची, ती पाण्याची आहे. आता पाण्यासाठी इथं टाकी केल्याचं गवगवा करतात. 1 दिवस आड नळ आणण्याचा घोषणा करतात. परंतु विषय असा झालेला आहे की इथे नागरिकांच्या घरामध्ये पाणी व्यवस्थित पोचत नाही. इथे करपट्टी भरतो, पथदिव्यांचं पट्ट हे भरतो. इथं लाईटची व्यवस्था नाही आहे. समाज मंदिराची एक दुरावस्था झालेली आहे. तिथे अक्षरशः जे घरकुलासाठी ज्या लोकांना घरकुल अलॉट झाले होते, अलॉट पद्धती अजून झालेली नाही. तो ठेकेदार पळून गेलेला आहे. त्यांनी त्याची बिलं काढले, कोणाच्या संबंधितांना कमिशन देऊन वगैरे बिल काढून घेतले. आणि आज आमचे जे लोक आहेत तिथं लोकांना राहायला घर नाही आहे. आणि ज्या लोकांनी जागा दिली होती घरकुलासाठी ते लोक अक्षरशः उकरंड्यावर राहत आहेत. म्हणजे एक प्रकारे ह्या वार्डातला कुठल्या प्रकारचा वाली नाही आहे. आणि आम्ही ज्या प्रभागातून आलेलो आहे त्या प्रभागामध्ये कुठल्याही पद्धतीची सोय झालेली नाही आहे. आणि हे जे आता पाणी पुरवठ्यासाठी जे काही यांनी रस्त्यांची दुर्दशा करून टाकलेली आहे, मधामध्ये मोठे मोठे गड्डे करून टाकले, त्यामुळे अनेक अपघातसुद्धा इथे झाले. आणि त्या माध्यमातून अनेकांना आपले फ्रॅक्चरसुद्धा झाले. कोणाला अपंगत्व येण्याचा प्रकारसुद्धा घडण्याशिवाय राहत नव्हता. पण आता काय झालेलं आहे की आता याची घोषणा केली, परंतु योग्य तो मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही आहे. कुठलाही वार्ड मेंबर स्वच्छतेची काळजी घेत नाही आहे. तुम्ही आज इकडे बघताय तर थोड्या वेळानंतर तुम्ही घरकुलाकडे येऊन बघा. तिथलचे घरकुलांची व्यवस्था पूर्ण ते तुटून पडलेले आहेत, जर्जर झालेले आहेत. आणि त्याची बिलं तर घेऊन ठेकेदार फरार झालेला आहे. परंतु तिथे राहायला आज सर्वसामान्य गोरगरीब हातमजूर लोक तिथे राहत आहे. त्यांची उद्या जाऊन जीवितहानी झाली त्याला कारणीभूत कोण राहणार? घरकुलाची जी सुरुवात दर्जाचे काम झालं, याला जर जीवितहानी झाली किंवा अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न या ठिकाणी आहे. हे ज्या समस्या सांगत आहेत त्या दृष्टिकोनातून आता काही दिवसानंतर निवडणूक होणार आहे नगरपालिकेची. त्या अनुषंगानं काही बदल घडतील का, किंवा येणारा नगरसेवक जो आहे तो तुम्ही कसा निवडणार आहात? इथला खरं तर नगरसेवक निवडायची बारी ज्या वेळेस येते तर इथलं पहिल्यापासून असं समीकरण राहिलेलं आहे साहेब की हा मुस्लिम बहुल भागामध्ये येणारा भाग आहे. इथले सगळं काय तसं समीकरण बघसाल तर या ठिकाणी फक्त 30% एक हिंदू कन्व्हर्टेड मतदान आहे आणि 70% इथून मुस्लिमच नगरसेवक हा निवडून येत असतो. हे इतिहासातली म्हणजे 70 वर्षातली हा इतिहासच आहे इथल्या. राहिली गोष्ट जुनागाव, क्रांतीनगर, तेलगूनगर हे 70 वर्षापूर्वी बुलढाण्यातले पहिले जुनं गाव हे होतं. आजपर्यंत आज कंपॅरिझन जरी तुम्ही केलं तर जुनागाव आणि क्रांतीनगर याच्यात खूप मोठी तफावत आहे. कारण ते डेव्हलप झाले, तिथले नेते चांगले आहेत, तिथले नगरसेवक चांगले आहेत, म्हणून ते एरिया तिथे डेव्हलप झाले. पण क्रांतीनगर, तेलगूनगर, शिवनीनगर, मुस्लिम मोहल्ला हे आत्तापर्यंतही त्या सुधारण्याच्या अवस्थेत नाहीच आहे. कारण इथे प्रचंड भ्रष्टाचार आणि प्रचंड
एक इथली जे आहे नगरसेवक हे संध्याकाळी इलेक्शनच्या दिवशी पैसे वाटून हे मतदान खरेदी करायचे, हे तंत्र हे वापरून कोणाला दबाव तंत्र आणून या ठिकाणी निवडून यायचे हे प्रयत्न करत असतात. आणि राहिली दुसरी गोष्ट, यावेळेस या प्रकाराला आळा बसणार आहे? हो, मातीत मिळवल्याशिवाय राहणारच नाही आम्ही कोणत्या पैसे वाटणार नगरसेवकाला. जो पैसे वाटून निवडून येण्याचा प्रयत्न करेल किंवा जातीय समीकरण काढून निर्माण करून निवडून येण्याचा प्रयत्न करेल तर त्याला आम्ही धुळीस मिळवणार यावर्षी राहणारच नाही. तुम्ही काय सांगाल तरुणासाठी या प्रभागामध्ये नेमक्या काय अजून काय नेमक्या उपाययोजना करण्यात आल्या, काय सुविधा उपलब्ध करून इथं आम्हाला जिम नाही, आखाडा जिम नाही. सर्व मोहल्ल्यामध्ये वार्ड नंबर 2 मध्ये जातो आपण, ते जिम बघतो सगळ्या वार्ड मेंबर लोकांनी. पण इथले जे वार्ड मेंबर इतके निर्लज्ज आणि इतके निर्लज्ज वार्ड मेंबर आहेत आमचे की ते फक्त इलेक्शनच्या वेळेस येतात, ते म्हणतात तुम हमारे भाई हम तुम्हारे भाई, तुम्हारे को हमारे भरोसा आहे की नाही, पैसे देतात आणि लोकांची दिशाभूल करून निवडून देतात. आणि 5 वर्ष नुसतं चुत्या बनवतात. आत्तापर्यंत आम्हाला एक लायब्ररी नाही, एखादी जिम नाही, नाल्या नाहीत आणि फार अशा सुखसुविधा आहेच नाही. मंदिर तुटायला आलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, तर त्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर आता बघू, जे चालू आमदार यांनी निधी दिली तर ठीक, नाहीतर मग. तुम्ही काय सांगाल, काय नेमकी समस्या सांगता येईल की विकास? आमच्या एरियामध्ये घरकुलाच्या समस्या आहेत. तर माझं मत असं आहे सर, जे कोणी नगरसेवक आहे त्यांना ह्या ठिकाणी येऊन सनी जागोजागी पट्टे द्यावे आणि जागोजागी ह्या ठिकाणी स्वतःच्या जे 3 शेडाचे घर आहे त्या ठिकाणी घरकुल योजना मिळावी. आणि ह्या दलित निधीतून जे घरकुल योजना मिळते सर, ती आम्हाला लाभ मिळावा तिचा. बस इतकंच माझं म्हणणं आहे. नक्कीच. अजूनही काही तरुण मंडळी या ठिकाणी आहे, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहे. तरुणांसाठी काय नेमक्या उपाययोजना, काय तुम्हाला काय आहे की नगरसेवकाकडून कुठल्या सुविधा तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, काय तुम्हाला अपेक्षित आहे? नगरसेवकने आमच्या इकडे कोणताच काम केलेलं नाही. आता हे लेडीजचे जे काम आहे ते नाही केले तर आमचे कामं काय करताल ते नगरसेवक एकदा आला की तो 5 वर्षात दिसत नाही. आता इलेक्शन येणार आहे तर आता ते चक्रा मारा, ते बबलू मेंबर झाला, अनिल मेंबर झाला, अजून कोणता अफसर आहे तो आणि सज्जाद झाला, हे आमच्या वार्डामध्ये कधी झाकून बघत नाही. फक्त म्हणता की आश्वासन देता आमच्या इकडच्या लोकांना की हे करून देतो ते करून देतो. आता आमच्या इकडं या वेळेला या निवडणुकीला आपण एक तरुण म्हणून किंवा तरुण वर्ग काही बदल घडवून आणणार आहे? आम्ही बदलून तर आणू, आमच्या हातात नाही. आता हे जेवढी जनता उभी आहे तर त्यांचा विचार, त्यांना कधी विचार केला तर होईल ते शक्य. आम्ही एकटे तर करू शकणार नाही ते. आता बोलायला तर भरपूर बोलता, पण आता काय टाइमावर कोण काय करताल त्याचं आपण सांगू शकतो. तरुणांसाठी काय होणं, तुम्हाला काय अपेक्षा असणार? नगरसेवकांनी काय केलं पाहिजे? वाचनालय झालं पाहिजे, व्यायामशाळा झालं पाहिजे, काय झालं पाहिजे? अरे वाचनालय हे तर पहिल्यापासूनच झालं पाहिजे ना. आता ते बबलू मेंबर किमान तरी 3 वेळेस निवडून आलेलं आहे वार्डातून, आतापर्यंत त्यानं काही केलं नाही. तर आता पुढं काय करणार? अफसर तर निवडून आला त्या दिवसापासून तो इकडं आलाच नाही. निवडून आल्यापासून नगरसेवक इथं फिरकून देखील पाहिलेले नाही, अशा पद्धतीचा आरोप यांनी केलेला आहे. तुम्ही काय सांगाल, काय नेमकी समस्या आहे? हमारी समस्या ये है कि हमारा बबलू मेंबर हर बात पे आता, इधर जो तकलीफ रही वो बाद में आता, वो थोड़ा बहुत काम करके जाता. और पानी की तकलीफ है बस हमको, जो सबने बोले फिर वो बस. पानी की क्या तकलीफ है? बस पानी नहीं आता बरोबर. शुद्ध पानी येत नाही की पाणी शुद्ध आता सर. नहीं हमको तो बिल्कुल पूरा ही गंदा पानी आता. इनको गंदा आता, हमको अच्छा पानी आता. गंदा पानी आता. हाँ, अच्छा पाणी आता हमको. दादा मला तेलगू नगरचं सांगायचं आहे. तेलगू नगरमध्ये कधी कोणत्याही मेंबरला बोलवलं ते म्हणतात की ही सर्व्हिस गल्ली आहे, इथं काहीच होत नाही. रोडचं आश्वासन आम्हाला 2 महिन्यापासून दिलेलं आहे, पण तिथं पण काही नाहीये, अजून तयारीच नाहीये. काही सांगितलं तर म्हणतात आता ऑर्डर येईल मग आम्ही करून देऊ, मग प्रॉब्लेम येऊ राहिली काहीतरी आणि सामानच नाहीये. मग आम्हाला म्हणजे आम्ही राहायचं तर मग आम्ही का उखडल्यामध्ये राहायचं का? म्हणजे त्यांना पाहिजे तर तेच व्यवस्थित जागी राहतील, मग माणसं दुसऱ्यांनी कुठं राहायचं? आम्हाला एक तर रोड बनवून द्या, व्यवस्थित लाईनीची सोय करून द्या आणि विशेष म्हणजे नाले आम्हाला बनवून द्या. पाणी का करतो आणि घरकुलमध्ये जास्त करून आम्हाला घरकुलमध्ये पण सर्व्हिस गल्ली आहे, म्हणजे तुम्ही आम्हाला सहभाग देणार नाही तर मग तुम्ही आम्हाला वोटिंगसाठी सहभाग मागायचा नाही, आम्ही तो सहभाग तुम्हाला देणार नाही. तुम्ही आम्हाला आश्वासन देता, आश्वासनसाठी अगर तुम्ही वोटिंग करत असाल तर तुम्ही वोटिंगमध्ये उभं राहू नका आणि लोकांना बैकू नका. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय संतप्त ह्या भावना आहेत आणि प्रत्येक मुद्दा
म्हणजे कुठंतरी ही दलित वस्ती असल्यामुळे यातला निधी वळवण्यात येतो, यांचा विकास नाही, महिलांच्या सार्वजनिक शौचालयाचा विषय असेल, त्याचबरोबर नाल्यांची साफसफाईचा विषय असेल, असे अनेक विषय या ठिकाणी महिलांनी समस्या ज्या आहेत खऱ्या अर्थानं ह्या महिलांनी या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत। या क्रांतीनगर आणि शिवनेरी नगर या नगरमधील हा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो होतो। आता एक छोटासा ब्रेक घेतोय, परत प्रभाग क्रमांक 3 मधील आपण आढावा घेणार आहोत, तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक। आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा लेखाजोखा नगरसेवकांचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा लातूर नांदेडसारखा रिझल्ट आता बुलढाण्यात। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था। 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT। तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहत आहात प्रभाग क्रमांक 3चा लेखाजोखा आणि आता आपण पोहोचलेलो आहे तेलुगू नगरमध्ये। तेलुगू नगरमधील महिला पुरुष या ठिकाणी आहेत, त्यांच्या आपण झालेला विकास आणि समस्या या संदर्भात चर्चा करणार आहोत। काय सांगाल, किती वर्षापासून या प्रभागामध्ये तुम्ही राहता? कितने साल से रह रहे हैं आप? 25-30 साल से ज्यादा रह रहे भाई, फिर 50 साल से है हम यहाँ पर। 50 साल में पिछले 5-10 साल में क्या तुम्हारे तेलुगु नगर में विकास हुआ है? हाँ, ये उन्होंने साफ सफाई लाइटा वो सब लगते, गाड़ी भी आती कचरे की सर, बुलाए तो उनको पानी नहीं आए, नलकू तो उसको भी आते हो। तुम्ही काय सांगा, गेल्या 5 वर्षामध्ये काय नेमका तुमच्या या तेलुगु नगरचा विकास झालाय आणि अजूनही तुमच्या काय समस्या कायम आहेत? आमच्या तेलुगु नगरमध्ये नाल्याची साफ़सफाई, हिंदी चलता, नालियों की साफ़ सफाई, मतलब लाइट लगना, खंबे वगैरह, नल का आना बरोबर टाइम पे, अगर नहीं आए तो फ़ोन करे तो एक फ़ोन पर आ भी जाते बुलाने के बाद में। ऐसी कोई परेशानी नहीं है इनके रहते हुए। नगर सेवक बहुत अच्छे हैं हमारे इधर के। पाणी पुरवठा नियमित केला जातो? हो, शुद्ध पाणी येते। अजून कुठली समस्या सांगतील की जे नगरसेवकाने करणं गरजेचं आहे की हे व्हायला पाहिजे? असं तर त्यांच्याबद्दल सांगायचं कसं काहीच नाही, सगळंच चांगलं आहे त्यांचं, असं वाट काहीच नाही आहे। ते मतलब आपण जर काय सांगितलं, आपली काही समस्या असली तर ते समजतात, एक फोन केला तर ते येताही। जर लाईट आता ते खंबे आत होते तर ते खंबे बाहेर काढले, त्यांनी लावलं, लाईट असले तर मग लाईट लावतात, ते नाही आले, उशीर झाले तेही येते टायमावर। आणि जर आपले नाही आले, दुसऱ्याचे आले, ते आपण कॉल केला का ते वेळेवर येतात, सगळ्याचे मग सगळं हे समजतात ते। नक्की ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नगरपालिकेकडून ज्या काही सुविधा, मूलभूत सुविधा पुरवल्या जातात त्या संदर्भात ह्या महिला ज्या समाधानी आहेत आणि एखाद्या वेळेस कुठली समस्या उद्भवली तर नगरसेवकाला संपर्क केल्यानंतर ती समस्या तात्काळ सोडवल्या जाते, अशा पद्धतीचं मत आहे। तुम्ही काय सांगाल, काय काय अजून नेमका विकास सांगता येईल? मैं समझती नहीं, क्या बोलेंगे, हिंदी में बोलेंगे, क्या क्या बोलेंगे? कुछ समस्या है? नहीं, सब काम अच्छा करते हैं। विकास क्या हुआ है? जैसे रोड भी बन रहे, नाले भी बन रहे ना। घंटा गाड़ी रेगुलर आती? आती रोज आती। साफ सफाई वगैरह होती नाली की? हाँ होती। पानी वगैरह आता अच्छे से आता। तुम क्या बोलेंगे, कुछ है? हम बोलेंगे सब अच्छा है इधर की गली में, कोई टेंशन नहीं है हमारा। नगर सेवक कौन है तुमचे? ये बबलू कुरैशी है, काम करता पास। और दूसरा कौन नगर सेवक? अफसर मेंबर है। दोनों 5 साल में आते? हाँ आते। हाँ, नल विल भी आले ना तर बबलू कुरैशीच यावं असं आहे आमचं म्हणणं। या जसं आमचं सगळंही चांगलं आहे ना, तर आम्हाला बबलू कुरैशीच पाहिजे याच्या पुढे असं। कोरोनाच्या गेल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे गेल्या 1.5-2 वर्ष या संपूर्ण काळामध्ये, नाही कोरोनाच्या या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये भयानक बिकट परिस्थिती होती, संपूर्ण देशावरच होती। या 1.5-2 वर्षामध्ये नगरसेवकांकडून असा विशेष मोहीम राबवण्यात आली आपल्या याच्यामध्ये? नाही, असं काहीच नाही सर। त्यांनी जेही केलं हे हो नेहमी झाले, म्हणजे हे घंटा गाडी आमची दररोज येते, साफसफाई दररोज होते, पाणीचं काही याचं हे नाही। आणि जसं बबलू कुरैशी आहे ना, तर मग आम्हाला टेन्शन काहीच नाही असं आहे। आणि आम्हाला ह्याच्यावेळी जर कोणी नगरसेवक भेटायला पाहिजे तर बबलू कुरैशीच भेटायला पाहिजे। या ठिकाणचे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी
विकास कामं जी आहेत ती करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे इथली जनता जी आहे ती समाधानी असल्याचं दिसून येत आहे. तुम क्या बोलेंगे, क्या कुछ समस्या है? नहीं, कुछ भी नहीं समस्या, सब हमारा काम जैसा अच्छे से होता, नाली साफ होती, पानी का बराबर है, झाड़ झूड़ कचरे की गाड़ी आती, यानी कोई बात का ये नहीं होना, तो हमको बबलू मेंबर ही होना अच्छा है मेंबर हो. नक्कीच. तुम्ही काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये काय नेमके विकास कामं झाली? विकास कामं सांगता येतील अशी की ही झालीत म्हणून? विकास तुम्ही हिंदी में बोल दो. हाँ, काम अच्छे से चल रहे, कोई बात का ये नहीं है. पानी वगैरह सब आते, खंबे लाइन, जब बोला जब बबलू मेंबर आता बेचारा भागते हुए, और हमको किसके बारे में कुछ बोलना चाहते नहीं हम, बस बबलू मेंबर अच्छा है. भाई बबलू मेंबर एक नंबर आदमी है, हमारा वार्ड के वास्ते, और वो होना हमारे को मेंबर, और कोई मेंबर होना छूते है, और इससे ज्यादा क्या बोलूं? नहीं. मला सांगा, 5 वर्षामध्ये गेल्या कुठल्या पद्धतीची कामं झाली, काय सांगता येतील? रस्त्याची झाली, नालीची झाली? काम तो सभी अच्छे हो गए. काम कोई बोलने का काम ही नहीं है. काम का कुठली कामं सांगता येतील? बहुत काम हुए, पुल के काम हुए, रोड के काम हुए, नाले के काम हुए, साफ सफाई, उसमें लाइट, सब अच्छे से हो गए. अब हमारा घरकुल का जमा तो सर, घरकुल नंबर हमारा घर देखो 3 टपरों के घर है हमारा अभी तक का. 50 साल से मेरे बच्चे बुढ़े हो रहे, तो जब से रह रहा मैं वहाँ पे. आपके मेंबर को ये बात बोली आपने? नहीं, अभी बोले नहीं हमने. अभी देखो हमारा घर पूरा 3 टपरों का है, ऐसे उड़ के जा रहा. बारिश में तूफान आया तो उसके अंदर पानी गलता, हमको सोने की तकलीफ होती. अभी तक का हमारा कोई समस्या हल हुई नहीं, घरकुल के बारे में भी नहीं, काय के बारे में. हम लोगों ने बताया ही नहीं. हमने किसी को बताया भी नहीं. और आज तुम्हारे सामने पहली बार बोल रहे, तो हमारा इतना काम है कि भाई हमारा को जैसा घर बना के देते होंगे ऐसा. नक्कीच. तुम्ही काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये काय नेमका विकास झाला आणि जो नगरपालिकेकडून जे तुम्हाला सुविधा, मूलभूत सुविधा पुरवणं गरजेच्या आहेत त्या पुरवल्या जातात का? आणि नगरसेवकाच्या या 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही कामं केली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? देखो सर, हमारा हक है कि हमारे वार्ड के अंदर अगर कोई भी प्रॉब्लम है तो हमारा हक है, हम बोलना चाहिए. पर हमारे जो बबलू मेंबर है ये आधी रात को फ़ोन करो तो आ जाते. पानी का मसला हो, नाली का मसला हो, कोई भी दिक्कत रहे तो उनसे हमारे से कोई ये नहीं है, जैसा कोई नाराज़ी नहीं है. और हम चाहते हैं कि डबल से वही आए हमारे मेंबर, वही बने. और लाइट का मसला हो, नाली का मसला हो, बस ये हमारा रोड का काम बने, नाली बने डबल से. और जैसे जो बन रहा है बोल के अभी ऐसा उन्होंने बताया 10-20 दिसंबर को ऐसा बोल रहे थे वो कि काम चालू होगा. तो हमारी उम्मीद यही है जैसा कि भाई नाली भी बने, ये भी बने. बाकी हमको उनसे कोई ये नहीं, नाराज़ी कुछ भी नहीं. जैसा मेंबर एक नंबर है. ठीक आहे. नाही, मेंबर जे आहे ते सुविधा पुरवण्यासाठी यशस्वी झालेत. मला सांगा, गेल्या 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर आजपर्यंत तुमचे जे विद्यमान नगरसेवक आहे हे इथल्या नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी यशस्वी झालेत की अपयशी ठरले? सर, सबसे पहली बात तो नगर सेवकों के जो काम रहते, सबसे पहले उनके काम रहते ग्राउंड लेवल पर, नाली, रोड, स्ट्रीट लाइट, कचरा, घंटा गाड़ी, ये सब तो 5 साल से अल्हम्दुलिल्लाह हमारे तब हर रोड में, हर गली में चालू है. इसके अलावा जो इसके ऊपर की लेवल की बात है, जो नगर सेवक के अंडर में नहीं आती, हमें चाहिए घरकुल. ये नगर सेवक नहीं कर सकता, ये कर सकते ऊपर के लोग. तो हमारी ऊपर के लोगों से दरख्वास्त है, ख्वाहिश है कि हमारे जो वाटअप है, घरकुल है, ये करके दो. और जहाँ तक के नगर सेवक की बात है तो नगर सेवक के हद तक हमारे पूरे काम एग्जैक्टली होते हैं. यहाँ तक कि लॉकडाउन में भी हमें जिस बात की परेशानी थी, प्रॉब्लम थी, वो चीज़ें भी नगर सेवक बबलू कुरैशी ने हमारी दूर करके दी. नक्की. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता नगरसेवकाकडून काय अपेक्षा करणार आहात? काय अपेक्षा करणार, रोड नाल्याचं हे काम पाहिजे आम्हाला. आता घरकुलचे लोकांचं घरकुल नाही म्हणले, कोणाचे घर नाही राहिलेले, त्याचं काम आहे. बस, धन्यवाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथले जे विद्यमान नगरसेवक आहे हे 5 वर्षामध्ये नगरपालिकेकडून ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचे आहेत, या संपूर्ण सुविधा इथल्या नागरिकांना मिळतात. आणि त्यांच्या नगरसेवकाच्याच कामावरती ही सर्व जनता या ठिकाणी समाधानी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच प्रभागातील लेखाजोखा आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा लेखाजोखा नगरसेवकांचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड. सरकारी रिझल्ट आता बुलढाण्यात. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा.
आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात प्रभाग क्रमांक 3चा लेखाजोखा आणि याच्यासाठी आपण आता पोहोचलेलो आहे जुना कमिला परिसरामध्ये आणि याच परिसरात राहणारे हे संपूर्ण नागरिक आहेत. काय सांगाल, किती वर्षापासून या प्रभागामध्ये या परिसरामध्ये आपण राहता? हम क्या 25 साल हो गए हमको यहाँ पर रहने को. गेल्या 5 वर्षामध्ये काय नेमकं तुमच्या या परिसराचा किंवा प्रभागाचा विकास झालाय आणि अजूनही तुमच्या काय समस्या कायम आहेत? कुछ भी नहीं, रोड का काम नहीं हुआ, हमारे नालों को पानी नहीं आता, पूरे नीचे वहाँ तक गट्टू नहीं बिठाए. ये रोड का काम हुआ, हमारे नीचे के रोड का काम नहीं हुआ. नालिया पूरा हमारे नालियों का पानी हमारे घरों में घुसता बरसात में. हाँ, खंबे भी नहीं है, अंधेरे में चलते हम, हमारे घरों की लाइटें लगाते हम बाहर. घरकुल भी नहीं आया हमारे को अभी तक का यहाँ पर. गेल्या निवडणुकीला गेल्या 5 वर्षापूर्वी तुमचे जे नगरसेवक आहे त्यांनी काय नेमकी तुम्हाला आश्वासन दिली होती आणि त्याच्यापैकी किती पूर्ण झाले? हमको नगर सेवक ने बोला था खड़क को सड़क बना देंगे, बगीचे बना देंगे, बच्चों को खेलने को गार्डन बना देंगे. हमारा रोड का ही काम नहीं करा नगर सेवक ने. याच्यापैकी किती कामं झाली? कुछ काम नहीं हुआ हमारी तरफ, कुछ भी नहीं हुआ हमारी तरफ. तुमच्या प्रमुख काय समस्या आहेत की ज्या तातडीने होणं गरजेचं आहे? पानी, नल, खंबे, रोड. नळ किती दिवसातून येतात? बोल रहे थे चौथे दिन आएंगे, 8 दिन के बाद ही आ रहे नल. शुद्ध पाणी मिळतं की दूषित येतं? बहुत गडूल पानी आता. पिण्यासाठी काय करतात तुम्ही? पीने के आस्ते फिर हम हाल पे से लाते पानी 2-2 हंडे. पूरा गडूल पानी आता, मकोड़े आते, उसमें मक्खे आते. पानी कुछ अच्छा नहीं आ रहा. तुमची काय समस्या आहे, काय सांगतो? हमारे वही थे हमारे भी. हमको 30 साल हो गए आने के वास्ते, कुछ भी नहीं, कुछ परवानगी नहीं, कुछ भी नहीं, नल नहीं, कुछ नहीं. हमको क्या बोलते हो गट्टू बिठाए हुए नहीं, कुछ नहीं. क्या बोलते रोड भी नहीं, हम गिरते पड़ते रात के अंधारे के, खंबे नहीं. लाशें हमने चादरों के अंदर ऊपर उठा के लेके जनाजे में रखे हमने. हमको ऐसा जनाजा लेके जाने को भी जगह नहीं है. नगरसेवक कोण आहे तुम्ही? नगर सेवक हमारे सज्जाद सेठ है ना. 5 साल में कभी दिखे? नहीं, कभी भी नहीं दिखे हमको, आंखों से भी नहीं. हमारे वोटर आईडी मांगते हैं यहाँ पर, मेंबर का भी आया तो वोटर आईडी मांगते हमसे. कशासाठी मागतात? बोलो वोट नहीं है, बोले तुम्हारे आतंकवादी लोग रहते, बोले तुम यहाँ. कोण मागतंय? कोण विचार किसने मांगा? मेंबर, वो बबलू मेंबर बोलता हमको. क्या बोलते? क्या तुम्हारे वोटर नहीं है, बोला हमारे तरफ. फिर हम बिगर वोट के जी रहे क्या हिंदुस्तान में? तुम्ही मतदान करत नाही का? मतदान है ना हमारे पास में, बताना. वैसा क्यों पूछ रहे हो? वैसे पूछते हमारे को. रोड बनाने का नहीं था, उसको तो ऐसा पूछ रहा था. हमको गाले देके गए भाइयों को. टोकरी भी डाली नहीं उन्होंने, फकीर के दो मटर वो माल के टोकरे भी डाले नहीं हमारे घर के सामने. हमारे बड़े में पढ़ाई करते थे तो. हाँ, फिर कुछ भी नहीं करे उन्होंने, मगर ऊपर का करे उन्होंने. और हमारे नीचे कुछ भी नहीं. आ रहे जा रहे, गिर रहे पड़ रहे रातों के. चल के देखो तुम उधर. और क्या क्या समस्या बोली? रोड की, लाइन की जे और पानी की. खंबे वो होना हमारे हाँ, नीचे तक रहते तो कुछ काम का नहीं. बच्चे बच्चे जरा सीधा चलते भी नहीं आता वहाँ से. और वो बोले रोड का, तो हमको बोलते कि तुम आधार कार्ड मांगते हमको. हाँ, हाँ, 3 बार फोटो लेके गए, एक भी नाम नहीं आया. बच्चे छोटे छोटे, और सड़क भी सीधी नहीं है, नल भी नहीं है, सीधे लाइन भी नहीं है. परेशानी हमारी. आता नळ किती दिवसातून येतात? हाँ, वो क्या बोले 8 दिन कुछ आ रहे, 5 दिन कुछ 8 दिन कुछ आ रहे ना बा. हाँ, घंटा गाड्या येतात? नहीं, घंटा गाड़ी. किती दिवसातून घंटा गाडी? रोडच नाही तर घंटा गाडी स्वच्छता नगरपालिकेचे स्वच्छता कामगार येतात साफसफाई करण्यासाठी? नाही, कोणी येत नाही आमच्याकडे. तुम्ही कचरा कुठे टाकता? कचरा नाल्यात टाकतात. नाल्यात टाकतांचा रोड असा झाला, आमच्या रोडावर चालता येत नाही. रात्री म्हातारा माणूस बेमार कोणी आलं तर पडता गिडता येतं तिकडून. चालतेच नाही आता, चालताच येत नाही, कोणीच मेंबर येऊन झाकत नाही तिकडे. यावेळी आता निवडणुकीला तुम्ही काय पवित्रा घेणार, म्हणजे कुठला नगरसेवक तुम्ही निवडून देणार? अब हम अच्छा नगर सेवक देखेंगे हमारे दिमाग से. काय अपेक्षा असणार आहेत त्याच्याकडून? ये हमारा बच्चा भी खड़े होने वाला है अभी. काय करायला पाहिजे? हाँ, वो सब कुछ करेगा जो हम. तुम्हाला काय अपेक्षा? हमको रोड का काम होना, हमारे घर के तरफ खंबे होना, हमारे सड़कों के काम होना. हाँ, क्या कोई मारा तो सुनिए अच्छे से जाने को ना, ऐसा सड़क बनने को ना. तुम क्या बोल सकते, क्या समस्या? हमको भी सड़क का भी काम होना, घर का भी हमारे को होना, घरकुल का भी होना. और ये हमारा बच्चा बन रहा है, हमारा बच्चा खड़े रह रहा है अभी तो
उसको देंगे। दादी तुम क्या बोलो, कब से रह रहे हैं यहाँ पे? सब जो है कितने साल से रह रहे हैं यहाँ पे? 10 साल हो गए। क्या 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 समस्या है अभी तुम्हारी, काय में क्या समस्या है? ठीक है, ये है ना, पानी नहीं, लाइन नहीं बरोबर, रोड नहीं बरोबर, बस दूसरा कुछ नहीं भाई। नगर सेवक कौन है मालूम है? हाँ, सज्जाद ने काम किए कुछ? नहीं, कुछ भी नाही करे, कुछ भी नाही काम। खऱ्या अर्थानं जर इथं पाहिलं तर या महिलांना आपले नगरसेवक कोण आहे हे देखील माहित नाही, ते चुकीच्या पद्धतीने नाव सांगत आहेत। काही पुरुष मंडळी देखील या ठिकाणी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय सांगा, किती वर्षापासून तुम्ही या परिसरात राहता? 25-30 साल हो गए और ये इन्होंने अभी पानी के वास्ते रास्ता भी खोल डाले इनका, मतलब कैसा है, पाइप डाले, जो पाइप डाले वही डाले उन्होंने, बड़ा नहीं डाले कुछ। ये क्या समस्या है बोले, फिर बड़ा डालन जो था वही डाले, छोटा उन्होंने, और रास्ते भी तोड़ डाले, फिर सब चलने फिरने की तकलीफ हो गई। अभी रास्ते का मसला चलेगा तुम्हारे को, कुछ भी काम नहीं करे, जितने आश्वासन दिए उसमें से एक नए पैसे का काम नहीं करे। 4-4 इंच माल डालने वाले ने एक खड़ा माल डाला, एक खड़ा। बोलने को गए तो दादागिरी चलती उनकी। गरीब का कौन सुनता? कोई सुनता नहीं गरीब का। अभी रास्ते से मैं आया तो 3 जगह गिरते गिरते बसते हुए आया, दुकान तक जा भी नहीं सकते, जा नहीं सकते। इतनी परेशानी है कि बस भगवान ही जाने हो, इसके अलावा कुछ नहीं। और नगर सेवक तो बात नहीं सुनता किसके बाप की। या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आता 1 महिन्यानंतर निवडणूक होणार आहे, याच्यामध्ये काही बदल होतील आता यावेळेस? व्हायला पाहिजे और होईल जरूर, नक्की आश्वासन आहे आमचं। गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या ज्या नगरसेवकांनी या ठिकाणी कामं केलीत त्या कामाच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? ज्या केले त्या कामाचं काही समाधान नाही आम्हाला, एक नवा पैशाचं समाधान नाही, कधी येऊन पाहिलं नाही। काय समाधान राहील त्याच्यात? आश्वासन फक्त तोंडी, काम काही नाही। प्रमुख कोणत्या समस्या सांगता येतील या प्रभागात? प्रमुख समस्या एक तर पाण्याची, दुसरी रोडची, आणि तिसरी त्या नीचे खाली त्याच्या काही खांब टाकायचे। खांब तिथं जरुरी आहे, ही समस्या। नळाची पाण्याची समस्या म्हणजे नळ येत नाहीत की कमी वेळेत येतात की पाणी येत नाही? पाणी येते, फक्त काय आहे काय हे जे रस्ते तुमचं खंबे इलेक्ट्रिकचे खाली पाहिजे जरूर, रोड पाहिजे खाली जरूर। तिथं रोडाची आणि खंब्याची सक्त आवश्यकता आहे, कारण रातचे मथारे कुथारे येतात, चालू शकत नाही माणूस तिथं। नक्कीच या परिसरामध्ये जर आपण पाहिलं, जुना कमिला जो आहे या कमिला परिसरामध्ये रस्त्याची खूप मोठी समस्या या ठिकाणी नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे। तर याच रस्त्यावरून चालता देखील येत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक जे यांसारखे यांना दुखापत होते, अनेक वेळा हे पडलेले देखील आहेत। त्यामुळे ही प्रमुख एक समस्या म्हणता येईल। त्याचबरोबर जे स्ट्रीट लाईट आहेत, हे लाईटाची या ठिकाणी व्यवस्था झाली पाहिजे आणि याच रस्त्यामुळेच कदाचित साफसफाई कर्मचारी आणि घंटागाड्या देखील या ठिकाणी येत नाहीत, ही एक शोकांतिका आहे। त्यामुळे ह्या सुविधा या ठिकाणी जर रस्ते झाले तर बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकते, अशा पद्धतीच्या या ठिकाणी आपल्याला समस्या दिसून येते। काही युवक देखील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। संपूर्ण या बुलढाणा शहरामध्ये जे आहे ठिकठिकाणी ओपन स्पेस आहेत आणि त्याच्यामध्ये जिम, ओपन जिम तयार करण्यात आले आहेत। तुमच्या या अशा या परिसरामध्ये असं ओपन जिम आहे कुठं? नाही, नगरपालिकेकडून काही तुम्ही मागणी केली? काहीच नाही, मेंबरने सांगितलं होतं जिम बनायची, नाही बनायली। तरुणांसाठी काहीच नाही? काहीच नाही, वाचनालय वगैरे अजून काही नाही, ते पण नाही, काहीच। तुम्ही एक तरुण म्हणून काय नेमकं अपेक्षा कराल? येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा असणार आहे? काय झालं पाहिजे तरुणांसाठी? जो जरूरत है वो सारी पूरी होनी चाहिए, रोड, पानी, खंबे, ह्या मूलभूत सुविधा आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त युवकांसाठी काय होणं गरजेचं आहे? जिम होना चाहिए और पढ़ाई के लिए जगह होनी चाहिए, लाइब्रेरी होना चाहिए। ये सारी चीज़ें हो गई तो फिर सारे युवक मतलब जॉब भी कर सकते हैं, पढ़ भी सकते हैं, एजुकेशन हासिल भी कर सकते हैं। गेल्या 5 वर्षामध्ये तुमचे जे नगरसेवक कधी इकडे फिरकून पाहिले आले नगरसेवक? आते कभी कभी कुछ काम पड़ता तो न, तो फिर वैसा तो कभी नहीं आते, ऐसा कुछ बुलाए तो तब आते। त्यांनी काय नेमकी विकास कामं केलीत 5 वर्षामध्ये? नाही, रोड झाले, खंबे झाले, पाहिलं रोड पाहिलं तुम्ही, हे रोड आता उघडले। अजून समस्या काय? अजून समस्या काहीच नाही आमची, काहीच नाही समस्या आहे, आमचे सगळे काम झाले।
तुम्ही नगरपालिकेकडून तुम्ही टॅक्स भरता, त्या तुलनेत तुम्हाला ज्या मूलभूत सुविधा पुरवणं गरजेचं असतात त्या पुरवल्या जातात तुमच्या परिसरामध्ये? बिलकुल पुरवल्या जातात. आजपर्यंत कोणतेच नाही. या 5 वर्षामध्ये फक्त एक रोड तयार झाला पूर्ण 5 वर्षामध्ये, आणि हे पाईपच्या नावाखाली हे गड्डाकरण झाला. फक्त 3 दिवस झाले मजदुरी पडली, गाडी लोट गाडी नेता येत नाही. कोणती सुविधा देणार आहे मग मेंबर लोक? आणि आम्हाला काय पाहिजे? रोटी कपडावर मकान, पण तीच सुविधा भेटत नाही. आमचा हक्क तर आम्ही कमवू राहिलो, खाऊ राहिलो, पण नळाला पाणी हप्त्यात एकदा, ते बी अति पूर्ण येत नाही. किंचित लोकांना भेटतं, किंचित लोकांना मोटर लावून बी पाणी येत नाही. तर हे पाईप टाकला 3 दिवस गड्डाकरण झाला, मजदुऱ्या बंद पडल्या, गाडी बी नेऊ शकत नाही. मग कोणती सुविधा देणार आहे मेंबर लोक गरीबाला? आणि गरीबाला पाहिजे काय? हो, गेल्या निवडणुकीला काय नेमकी तुम्हाला आश्वासन देण्यात आली होती? सारं दिलं की बाबा इथं व्यायामशाळा होईल, एक तुमच्या लग्न कार्यासाठी एखादा हे उभारून देऊ, ते पण नाही झाला. शादी कारखाना देऊ, ते शादी घर बी नाही झालं तयार. माग संजय साहेब बी आले, त्यांनी बी आश्वासन दिलं की इकडं नाही तर या कमिटीमध्ये तुम्हाला आम्ही शादी घर तयार करून देऊ, पण त्यांना बी आश्वासन दिलं, पण काहीच नाही. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीचा उमेदवार निवडणार? आता परिवर्तन, सुशिक्षित, शिकलेला, साऱ्याला घेऊन चालणारा असा मेंबर आम्हाला पाहिजे. गरिबाचे कामं व्हायला पाहिजे. गरिबाला काही पैसा, काही बिल्डिंग, काही हवेली नको, पण जी आपली रोजमरणाची वस्तू आहे ती तर पूर्णपणे भेटायला पाहिजे. हो, गल्लीत जायला लाईट किंवा गड्डे, म्हातारे कोतारे निघतात, पडतात, रोड नाही सीधा, गड्डे नाही. हे केलं तर रोड त्यात काहीच नाही टाकला, ना सलिया ना सरिया ना काही तार, गिट्टी आणि चुरी, आणि ते झाला रोड तयार झाला, निघले बिलं, गरीब पडला पुन्हा खड्ड्यात. आता काय करणार मग? गेल्या 5 वर्षामध्ये या तुमचे जे विद्यमान नगरसेवक आहे हे कधी भेटी घेण्यासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी? काम पडलं त्याला बोललं येतात जरूर, ते हो म्हणतात, नाही तर कधी शब्द निघत नाही. हो बिलकुल झालं तुमचं काम, होऊन जाईल, पण काही नहीं. निव्वळ आश्वासन शिवाय दुसरं काहीच नाही. सर विकास ज़्यादा, मेरी ज़िंदगी को तो 25 साल की गुजर गए. 25 साल में 20 साल तो हमने देखे हमारे रोड ही नहीं बने हुए थे. लेकिन 5 साल पहले जो बबलू मेंबर हमारे वार्ड के मेंबर बने, नगर सेवक, तो जब से हमारे रोड भी बने, यहाँ तक के बने कि ये आदमी जो उसका घर है नीचे खोरे के अंदर, वहाँ नीचे तक रोड पहुँचा है, रोड के साथ साथ नल भी पहुँचा है वहाँ तक. यानी हमारे को 5 साल में वो मेंबर से कोई तकलीफ नहीं हुई जरा सी भी. वो मेंबर ने जो हक था वो हक पूरा अदा करे. अपने 5 सालों के अंदर उन्होंने अपना काम पूरा करे, ईमानदारी के साथ करे. हमारे को बबलू मेंबर से कोई तकलीफ नहीं है. उनके साथ उनके तो बाकी उनके अलावा जो उनसे पहले थे, बाकी दूसरे जो मेंबर उनका तो कोई चेहरा ही नहीं दिखा ना यहाँ पर हमारे को 5 साल के अंदर. जब भी अगर तो हम उसको फोन लगाते हैं और वो बेचारा बंदा पहुंच जाता. मगर बबलू जो भी मेंबर है काम क्या? बबलू मेंबर है क्या? है ना, मेंबर है क्यों नहीं? है क्यों नहीं? समस्या में तो आता मैं वो बोलने के बाद है ना, आता ना. बबलू मेंबर है क्या, ये मालूम है क्या तुमको? मेंबर कौन है? बीबी, उसकी बीवी है, लेकिन नाम मेंबर का नाम बोलो. रानी भी, नहीं मेरे को भी मालूम है मेंबर, मेरे को भी मालूम है बड़ब्बू, नाम मेरे को भी मालूम है बबलू मेंबर की औरत का. मैं बुल्ढाने के बाहर का नहीं हूँ. नहीं सूरत के नहीं. कोई सूरत पढ़ाई करने में जाके वो अपना वतन नहीं बन जाता. बात सुन लो. नहीं, काम करा बबलू ने, इसमें कोई शक नहीं है. उसकी जो है ना, जो भी खिलाफ में बोलेगा, अभी इलेक्शन है, इलेक्शन आ रहे, 50 लोग खिलाफ में बोलने वाले हैं. ये पाइपलाइन 50 लोग. पाइपलाइन कब पड़ी हुई थी? ये अभी 2-4 दिन हो गए. वो उसमें तो पानी नहीं आ रहा था. पाइपलाइन, पुरानी पाइपलाइन कब पड़ी थी ये तो क्या मेरे ये को फिर मालूम कैसा बबलू मेंबर आया जब बने बोल रहे तुम? नहीं. ये नहीं, मैं आपकी लाइन डाली हुई पहले. सज्जाद सेठ ने भी डाले, सज्जाद सेठ ने डाले, वो तो नगर अध्यक्ष है ना. पाइपलाइन किसने बनाया? ये अभी जो है तो ये नगर पालिका में उपोषण को बैठे थे जावेद खान और उनके भाई, वो बेस पे ये पाइपलाइन पड़ रही. ना कोई मेंबर ने मेहनत करा ना किसी ने कराई. ये ओपोजिशन को बैठे थे तो कमिश्नर से ऑर्डर हुआ कि पाइपलाइन डालो सीओ को, जब ये पाइपलाइन पर. कौन से मेंबर ने यहाँ पे कौन से काम किए? अब यहाँ तो सभी, मैं हूँ यहाँ का पुराना मेंबर, मगर जो बाद में भी सज्जाद सेठ ने जो काम करे वो एक ने भी नहीं करा. ये एरिया को डेवलपमेंट करने में उन्हीं का आता है, उन्हीं की वजह से. यहाँ के लेडीज मेंबर है, लेडीज मेंबर को तो सूरत भी नहीं दिखे आज तक कौन मेंबर है कर. लेडीज आती नहीं कोई. कोई आते नहीं, कोई मेंबर दिखता नहीं. और क्या विकास करना चाहिए? विकास क्या है, अभी झोपड़पट्टी है फॉरेस्ट की जगह में, अभी फॉरेस्ट वाले उठाने वाले हैं इनको. वो देखो, वो मेंबर ने बचाना जब बोलेंगे मेंबर है. पाहिलं तर जुना कमिला या परिसरामध्ये
अत्यंत बिकट परिस्थिती आहे. शासनाकडून ज्या किंवा नगरपालिकेकडून किंवा विद्यमान नगरसेवकाकडून ज्या सुविधा, मूलभूत सुविधा पुरवणं अत्यंत गरजेचं आहे, त्याचा पूर्णपणे अभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत जर का विचार केला तर अजूनही नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी झगडावं लागते आणि मूलभूत सुविधाच त्यांना देखील अजूनही मिळताना दिसत नाही आहेत. आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा लेखाजोखा नगरसेवकांचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते, घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा, लातूर, नांदेड सारखा रिझल्ट आता बुलढाण्यात. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत. हमारा नाम रानी भी शेख लाल है. हम प्रभाग 3 की नगर सेविका है और हमारे जो भी काम है तो महिला से ज़्यादातर संपर्क होते रहते हैं, क्योंकि हम मुस्लिम लेडीज़ होने की वजह से हम ज़्यादातर बाहर जा नहीं सकते. तो हम जो भी काम है हमारे करने के तो वो हमारे शौहर ही संभालते हैं. हम ज़्यादातर वैसे भी बहुत से काम हम लेडीज़ के दरमियान जो भी रहते वो काम के लिए हम बिल्कुल हाजिर रहते और लेडीज़ के इसमें संपर्क करते रहते. जैसे कि बचत गट, महिला से जहाँ पर भी मिलना है वहाँ पर हमारा जाना आना, बातचीत शुरू रहती. और जो बाकी के बाहर है काम करना, जैसे कि जो भी हम नहीं जा सकते वहाँ पर हमारे शौहर संभालते, वही बाहर के काम वही देखते. इसलिए हम जो भी है हमारे शौहर से कराते काम. नमस्ते. आज मेरे प्रभाग में 2 से 2.5 कोटी रुपए के मैंने काम किया, जिसमें रोड, नालियाँ, गट्टू, हाईमास्ट, दीवाबत्ती, छोटे से छोटे पाइपलाइन, ये सब 2 से 2.5 कोटी रुपए के हमारे कार्यकाल में इतने काम हुए, जिसमें इकबाल चौक से लेकर काशीनाथ बाबा के मठ तक के एक रोड है 63 लाख रुपए का, और इतापे से लेकर टीपू सुल्तान चौक तक के एक रोड है 23 लाख रुपए का, और जिसमें फारूक भाई STD वाले से लेकर अन्ना के घर तक के एक रोड है. उसके बाद में एक जावेद वकील साहब के घर से लेकर मौलाली तक के एक रोड है. एक नेशनल मंडप से लेकर साठे के घर तक के एक रोड है. और इसमें कुछ नालियाँ है आरिफ भाई पुलिस वाले के घर से लेकर कमेले की तरफ, आरिफ भाई पुलिस वाले से लेकर मोहसिन भैया के घर तक वो एक नाली किए हुए हैं. ऐसे पूरे 2 से 2.5 कोटी रुपए के हमारे कार्यकाल में काम हुए, जिसमें कुछ गट्टू है. कोरोनाच्या काळामध्ये आपण लोकांना काय सहकार्य केलं? कोरोनाच्या काळात आम्ही पाउडर, फॉगिंग मशीन, ये पूरे संपर्क में रहे हम उनके कार्यकाल में. हर वार्ड में जाकर सैनिटाइजर, फॉगिंग मशीन, लिक्विड वगैरह जो जो हमको पहुंचाते आया वो हमने उनको मदद की. खाने की कुछ सुविधा वो हमने जहाँ जहाँ पर सुविधा देना थी हमको हमने दी. प्रभावामध्ये पाण्याच्या संदर्भात म्हणजे नळाचे जे पाणी आहे त्याचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. अभी प्रॉब्लम नल का इसलिए है कि अभी नवी पानी की टाकी शुरू है, तो उसमें थोड़ा रूटिंग आने के लिए तो उसको टाइम लगेगा. और उसमें ऐसा हुआ कि कहीं पर ऐसा हुआ कि नवी पाइपलाइन गिरी हुई प्रभाग के अंदर भी. पानी की टाकी तो नवी आई, मगर प्रभाग के अंदर कहीं पर नवी पाइपलाइन गिरी, तो उसमें कुछ लोगों को पानी आ रहा और कुछ लोगों को अभी नहीं आ रहा. अभी थोड़ा उनका वाल शिफ्टिंग होने की वजह से उनको थोड़ा प्रॉब्लम आ रहा. नवीन जी पाईपलाईन टाकली ती एस्टिमेट मध्ये होते, तेच पाईप टाकले का तुम्ही चेक केले का ते प्रॉपर आहे का? तेच केलं.
आणि घाणीचं साम्राज्य आपल्या प्रभागामध्ये भरपूर आहे. नाल्या भरलेल्या आहे, सर्व्हिस लाईन भरलेली आहे. मेरे प्रभाग के अंदर प्रत्येक 8 दिन के अंदर, पूरे प्रभाग के अंदर 8 दिन के अंदर एक बार एक प्रभाग लिया जाता, एक प्रभाग बोले तो प्रभाग अ लिया जाता और फिर प्रभाग ब, यानी पूरे प्रभाग के अंदर 8 दिन में दो मरतबा साफ सफाई के लिए लोग आते हैं. अब साफ सफाई का मामला है तो थोड़ा सा जरा आगे पीछे होता उसको. कत्तलखान्याच्या जवळचा जो भाग आहे तिथल्या नागरिकांची जास्त समस्या आहे. त्या संदर्भात कमी कधी तिथे भेट दिली? बहुत बार मुलाकात वहां से मैं वहां से ही मेरी बुनियाद है. जब मैं वहां नगर सेवक नहीं था, जब भी मैंने वहां पर एक रोड किया था कत्तल खाने के पास में, जब मैं नगर सेवक नहीं था वहां पर, आमदार विजयराज शिंदे ने मुझे एक रोड दिए थे वहां पर स्टार्ट में. जब मैं नगर सेवक नहीं था, पहले स्टार्ट मेरी वहां से हुई थी. और वो वार्ड को कैसे बोलूंगा. और रहा सवाल साफ सफाई का, साफ सफाई का जो सवाल है उसके अंदर घंटा गाड़ी जाती है वहां पर. अब कुछ लोग हैं तो 1-2 लोग तो भैया विरोध में तो बोलेंगे ना वहां पर भी. दिवाबत्तीच्या संदर्भात आपण काय उपाययोजना केलेली आपल्या प्रभागामध्ये? एक भी दिवाबत्ती बंद नहीं रहती. ज्यादा से ज्यादा एक दिन, दूसरे दिन उसकी रिपेयर हो जाती. लोगों के कांटेक्ट में हूं मैं हमेशा. कभी मेरे को किसके भी फोन आए तो 5 मिनट के अंदर उसका कोई सी छोटे से छोटा मसला हो, बड़े से बड़ा मसला हो, इंशाल्लाह मैं 5 मिनट 10 मिनट के अंदर मैं वहां पर पहुंच के उसको सॉल्व करने की कोशिश करता हूँ. नगरपालिकेकडून आपल्याला 8 ते 10 डस्टबिन मिळाले होते. त्या प्रभागात कुठेही दिसले नाही. बिल्कुल मेरे पास में सबके फोटो है. मैंने जहां जहां डस्टबिन दिया, एक जामा मस्जिद मैं आपको बता सकता हूँ. आपके पास मेरे पास जो फोटो है, एक जामा मस्जिद, दूसरी जमालुल कुरान, तीसरी फैजान रजा, चौथी वो मदरसे का नाम मुझे कुछ जहन में नहीं है मगर मेरे प्रभाग के अंदर है. इसके मतीन बक कब्बशाले के घर के पीछे जो मदरसा है, और 5वीं समाज मंदिर में एक डस्टबिन दिया. धार्मिक स्थल मध्ये में डस्टबिन पूरे धार्मिक स्थळ, क्योंकि छोटे छोटे थे ना. जे भूखंड आहे ओपन स्पेस किती आहे आणि त्याच्यावर आपण काय डेव्हलपमेंट केली? आमच्याकडे ओपन स्पेस काय नाही. कत्तलखाने है, जो स्लैडर हाउस है, 2 स्लैडर हाउस है. तो स्लैडर हाउस आपको पता है कि स्लैडर हाउस पे अभी आरक्षित जगह हो. घरकुलाची काय परिस्थिती आहे? असं लोकांचं म्हणणं आहे की जे घरकुल बनलेले आहेत तिथे अवैध धंदे चालतात. रात्री म्हणजे काही नशा करणारे लोक असतील, महिला. नहीं, अवैध धंधे के बारे में मुझे कुछ पता नहीं. मुझे कुछ पता नहीं. और घरकुल जो है वो हमारे कार्यकाल में हुए ही नहीं. यानी हमारे कार्यकाल के पहले हो चुके थे, वो कंप्लीट हो चुके थे हमारे कार्यकाल में. यानी हमारे कार्यकाळात ते झालेले नाहीये, पण ते तुमच्या प्रभागातले त्याचं वाटप झालं का? त्याचं बांधकाम कसं आहे, काय त्याच्यानंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का? इतका मोठा खर्च झाल्यानंतर ज्यांच्या नावावर ते अलाउड होते ते तिथं का बरं गेले नाही, तर त्या संदर्भात कधी तुम्ही फॉलोअप घेतला? उसमें जो थे 18 लोगों के घरकुल थे. 18 लोगों के घरकुल थे. और उसके बाद में वो क्या डिस्ट्रीब्यूट करती नहीं आए. वो जिसके थे उसके उन्होंने घर खोल के चले गए वो रहने के लिए. त्याचं बांधकाम कसं झालं? हमारे कार्यकाल में हुआ ही नहीं ना. वो कंप्लीट हमारे कार्यकाल में हुआ ही नहीं ना. तक्रारी वगैरे केल्या होत्या मदत तुम्ही त्या संदर्भात? काय समोर काय झालं? वो जो ठेकेदार था वो बिल निकाल के चलेगा, पूरा बिल निकल गया उसका. उसकी तक्रार करके क्या करेंगे, क्योंकि उसका बिल निकल गया और पूरा. आपल्या प्रभागातील कोणचे कामं आता बाकी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही जेव्हा मत मागायला जाल तो कोणते विषय घेऊन जाणार? अभी जो है अब आने वाले कार्यकाल के अंदर ये आचार संहिता लगी हुई थी, इसके लिए कुछ काम रुके हुए हैं, जिसमें से कबीर हॉस्पिटल से लेकर सलीम पटेल के घर तक के एक रोड, सीमेंट रोड, जिसमें से एक समाज मंदिर के दुरुस्ती, समाज मंदिर के सामने के गट्टू, मौलाली के सामने के गट्टू, कुछ उसमें गट्टू है, कुछ नालियाँ हैं. और एक ये रोड है दलाल के घर के पास से अफसर की
अफसर के राणा के घर की इसके सामने का एक रोड, ये रोड आने वाली है बाकी की, और जो आने वाले इस कार्य इसमें इलेक्शन में हम जो सामने जाएंगे लोगों के, पूल जे आपल्या प्रभागात झाले वो उसका दुरुस्ती करके लिए हमने. पण त्याचा अजूनही त्रास नागरिकांना होतो. त्याचं म्हणजे जे उर्वरित मटेरियल तिथे पडलेलं आहे त्याच्यावर कधी लक्ष आहे का तुमचं? वो तो अब कल परसों हो ही जाएगा. उसको पुल मजबूत होने के लिए रोड तो बंद कर रखना ही पड़ेगा ना, 15 से 20 दिन 1 महीने तक के. नहीं तो फिर कैसे, कुछ लोग ये रहते कि भाई रोड काम बरोबर नहीं हुए, फूट गया, कुछ हो गया, उसकी प्रॉपर क्युरिंग झाली का? पण तिथे आम्हाला काही दिसलं. मैं खुद वहां पे खड़ा हुआ था मौजूद. मॅडम, आपण महिला नगरसेविका आहे. मागील 4.5-5 वर्षात महिलांसाठी, मुस्लिम महिला, मुस्लिम वस्ती आहे जास्तीत जास्त, तुम्ही काय स्पेशल काय अशी शिबिर वगैरे घेतले काय केलं तुम्ही 5 वर्षामध्ये? वैसे तो ज़्यादातर यही जाते रहते. हमने आरोग्य शिविर लिए महिला डॉक्टर बुला के, वहाँ पर जो भी महिला की हमारी जो प्रॉब्लम रहती उसके लिए हम हर महीने महिला से संपर्क करते रहते, क्योंकि हम जैसा वो अभी बोल नहीं सकते क्या प्रॉब्लम, हर महिला को अपनी अंदरूनी प्रॉब्लम रहती, इसलिए हम हर महीने शिविर करते हैं महिला डॉक्टर से. और बचत गट का भी है, तो जहाँ पर बचत गट के लिए भी हम लोगों को बैंक से कर्जा वगैरह जो भी हो वो उसके लिए भी मदद करते हैं कि, और जो माल है अपने जो कच्चा पक्का जो माल करने का लेने देने का रहता है उसके बारे में भी सलाह मशवरा होती रहती है, और उसके बारे में भी हम उनको जानकारी देते रहते हैं क्या है क्या नहीं. जैसा आंगनवाड़ी में भी हमने जो लेडीज़ प्रेगनेंसी से रहते हैं उनकी भी हमने काफ़ी मतलब जो उनको आहार मिलता है, उनकी अंदरूनी मतलब क्या उनकी सेहत के लिए क्या अच्छा है क्या बुरा है, उनको वो भी समझाते हैं. डॉक्टर से वहाँ पर भी बातचीत होती रहती है, वहाँ पर भी डॉक्टर चेकअप के लिए आते रहते हैं. और जो बाद में का है डिलीवरी के बाद जो बेबी किट भी हमने वाटप किए, और हमारे वार्ड में 2 आंगनवाड़ी है, वहाँ पर हम जहाँ हमारा जैसा बहुत से लेडीज से संपर्क हुआ है, और क्या है अच्छा क्या बुरा हमने हर उनसे बात से चर्चा की है. क्रांतीनगर मधील जो ओपन स्पेस आहे तो मठ जो आहे, मठ आहे तिथे बुद्ध विहार आहे, तिथल्या साफसफाईच्या संदर्भात, विजेच्या संदर्भात आपण काय उपाययोजना केली? वहाँ पर अभी साफ सफाई तो कंटिन्यू, मैंने आपको बताया कि हर 8 दिन में 2 मरतबा साफ सफाई होती. और बिजली का जो है मसला, तो एक अगर बंद भी हो गए तो ज़्यादा से ज़्यादा 1 दिन, दूसरे दिन मैं इंशाल्लाह उसको चालू करके देता. और बौद्ध विहार का जो मसला है, अभी मैंने आपको बताया कि मैंने अभी जो टेंडर है ओपन होने वाले उसके अंदर वो उसके दुरुस्ती के काम लिए अभी, और वहाँ के सामने के गट्टू कत्तलखान्याच्या मागील जो एरिया आहे तिथे भरपूर पाण्याच्या अडचणी आहेत, रस्त्यांच्या अडचणी आहेत, त्या संदर्भात आपण काय बोलू? रास्ते का अड़चन बोले तो जहाँ गुड्डू भाई का घर है लास्ट में, वहां तक जहां तक नगर परिषद ने एनओसी दी थी वहां तक के वो घर बने हुए, अपने रोड बने हुए हैं, रोड बने हुए हैं. अब नीचे के एनओसी अभी नगर पालिका ने दी नहीं, क्योंकि वो फॉरेस्ट लैंड में आते हैं, वहां तक के रोड बन नहीं सकते अभी. और जहां पर रोड बने वहां पर हमने बनाए. पिछले 5 साल में जब मैं नगर सेवक नहीं भी था तो वहाँ का एक विजयराज शिंदे ने, मैंने आपको बताया कि आमदार विजयराज शिंदे साहब ने मुझे पैसे दिए थे, वहाँ का एक काम किया. और दूसरी बार जब मैं नगर सेवक चुनकर आया, हम नगर सेवक चुनकर आने के बाद में माजी आमदार विजयराज शिंदे साहब ने मुझे 5 लाख रुपए ला के दिए थे रंजीत पाटिल साहब से. मैंने वो पैसों का काम भी वहाँ के रोडों में काम किया था. जो रोड है शमीम आपा के घर से लेकर इधर शेर खान पठान भाई के घर तक के, उसके बाद में नसीम चचा के घर के पास का रोड, उसके बाद में नदीम पत्रकार के घर के पास से रोड, तो मोहसिन भाई के घर तक के रोड, ये मेरे कार्यकाल में ही रोड हुए. सध्या स्थितीत नगराध्यक्ष जे आहेत हा मुस्लिम समाजाचे आहे, आणि हा पण एरिया सगळा मुस्लिम समाज, प्रभाग 2 ते
4 पर्यंत या मागील 4.5 वर्षात त्यांच्यासोबत तुमचं बॉन्डिंग कसं राहिलं, त्यांच्याकडे सहकार्य कसं मिळालं, त्यांच्या माध्यमातून कोणची कामं आपल्या प्रभागात समोर नेली? नगर पालिका फंड के अंदर हमने उनके माध्यम से ही जो काम किए 35-40 लाख रुपए के उनके माध्यम से काम किए। नगर अध्यक्ष से हमारा अच्छा रहा, पूरे 5 साल हमने उनका सहकार्य हम पर रहा, हमारा सहकार्य उन पर रहा। हम दोनों ने एक दूसरे का सहकार्य लेकर ही जो आज ये काम हुए 2 से 2.5 कोटी रुपए के उनके माध्यम से, उनके सहकार्य से और हमारे सहकार्य से उनके काम जो हुए हम एक दूसरे के सहकार्य से ही काम हुए। कत्तलखान्याचा जो प्रभाग आहे तिथे भरपूर घाण आहे, तर घंटा गाड्यांच्या संदर्भात आपण रोज घंटा गाड़ी जाती है वहाँ पर। मेरे पास में वहाँ के लोगों के सया है। अब जो लोग 1-2 लोग जो विरोध में रहते वो तो इसका ये उठाएंगे ना, तो घंटा गाड़ी नहीं आती, कचरा होता, विरोध वालों को तो बोलने का काम ही वही रहता ना। सर्व्हिस लाईन भरलेली आहे, नाल्या भरलेल्या आहे, इथून जी क्रांतीनगरची जी नाली आहे ती पूर्ण भरलेली आहे, म्हणजे पूर्ण घाण आहे त्याच्यामध्ये। तिथे कधी आपण विजिट दिली नाही का? क्रांतिनगर की भी काम होते ना, हर 8 दिन में साफ सफाई होती, हर 8 दिन के मेरे पास में फोटो आते हैं उसके। जहाँ पर सुपरवाइजर एक अतुल खरे करके है सुपरवाइजर, वो मुझे फोटो डालता। उसके बाद में उधर का जो शैलेश सुपरवाइजर करके 2 सुपरवाइजर हमारी तरफ, जब भी काम करते हो जब मुझे फोटो डालते वहाँ के काम के। हर 8 दिन में वो काम साफ सफाई करके काम करके मुझे फोटो डालते। घंटा गाड़ी वाला जो गली में जाता वो गली से मुझे साइना करके लाकर देखकर फिर उसके बाद में मैं साइन करता उस पर। आता निवडणूक येणार आहे 2 महिन्याने, तुम्ही काय आश्वासन द्याल लोकांना? नहीं, आश्वासन तो नहीं देना है, उसको पूरा करेंगे इंशाल्लाह। हम क्या आने वाले 5 साल में हमारे पास में जिम के लिए जगह नहीं, क्योंकि ओपन स्पेस नहीं था हमारे वार्ड में और ओपन स्पेस है भी नहीं। इंशाल्लाह कहीं ना कहीं वो जगह लेकर हम उसको जिम को मेरे प्रभाग के अंदर मैं बनाऊंगा। शादी खाण्याच्या संदर्भात कधी तुम्ही प्रयत्न केले? शादी खाने के लिए प्रयत्न किए थे हमने। शादी खाना उसके जगह उसके लिए बहुत बड़ी लग रही थी और उतनी बड़ी जगह हमारे पास में नहीं है, मेरे प्रभाग में खासतौर से। सर, मेरा नाम मोहम्मद सरवर, मैं प्रभाग नंबर 3 का नगर सेवक। मेरे प्रभाग के अंदर 4.5 साल के अंदर करीब 2 कोटी तक के काम स्कीम के हुए और 40 से 50 लाख रुपए के नगर नपा फंड के अंदर काम हुए। और कामों के अंदर मेरे अपना हजाम गली के अंदर महाजन किराना से नागपुर इनके घर तक के सबसे पहला रोड बना था। उसके बाद में दूसरा सज्जाद सेठ के घर के सामने का रोड, उसके बाद में तीसरे नंबर पे सज्जाद सेठ के घर के पीछे का रोड, जो कि करीब 15-20 साल से वैसा ही पड़ा हुआ था। उसके बाद में कौन सा बैंक है, HDFC बैंक से तो नसीम मिर्जा के घर तक के एक रोड ये बना था। उसके बाद में इकबाल चौक से मठ तक एक रोड बड़ा ये बना। ये सब स्कीम के अंदर। और हाँ, ये उसके बाद में अपने संभाजी नगर से टीपू सुल्तान चौक एक रास्ता ये बना। उसके बाद में अभी वकील साहब के घर के पास में का पुल, दोनों आगे पीछे के नेशनल मंडप के पास का बाजू का रोड। उसके बाद में वो एक अनवर मंडप वाले के घर के बाजू का रोड। उसके बाद में इलियास भाई जो अपने मोहर्रम में बाग बनते हैं इनके घर के सामने का रोड। उसके बाद में अंदर की कुछ नालियां हैं, वो हर गली के अंदर गट्टू बैठे। और विकास कामों के अंदर जहां तक कि मेरे को ऐसा लगता है कि अभी तक तो कोई काम वहां पर ऐसे बाकी नहीं रहे। फिर भी अगर आप लोगों का मेरे पर आशीर्वाद रहा इसी तरह, तो मैं आगे भी काम करने की कोशिश करूंगा जो काम बाकी रहे। क्रांतीनगर मधले जे घरकुल आहे
अच्छा. तिथलं जे कामाचा दर्जा आहे हां हां. तो बरोबर नाही आहे आणि निकृष्ट दर्जाचा आहे आणि तिथे लोक गेले नाहीत राहण्यासाठी आणि तिथे अवैध धंदे रात्री चालतात. आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्या संदर्भात आपण तिथे कधी व्हिजिट दिल्या का? सर मैं वहाँ पर जाता, लेकिन जब किसी का फोन आया कोई काम के लिए तो मैं किसी के भी काम के लिए मैंने आज तक भी नहीं का अल्फाज बोला ही नहीं. और रही बात कि मैं जैसा अब कैसा है कि उधर कुछ लोग हैं तो जैसे कुछ नशा पानी वगैरह भी करते, वो जैसे कैसा मोहल्ले में जाना तो मेरा कोई भी काम की वजह से मैं जाता, बाकी ऐसे अदर रिकामा चक्कर मारना ऐसा मेरे से होता नहीं. अगर किसी के भी काम के वास्ते कभी भी फोन आओ तो मैं उनके लिए कभी भी हाजिर है, कभी भी जब बोलेंगे उनका ऐसा कुछ मेरे को ये नहीं. और रही बात क्या मेरे पास में कोई जात भेदभाव का ये तो मसला ही नहीं है. मैं बिल्कुल जो जितने भी मेरे वार्ड के पब्लिक है ये मैं इनको दिलो जान से चाहता, वो मेरे को दिलो जान से चाहते. उन्होंने अपने दिल से मेरे को चुनकर दिए थे और मैंने जहां तक कि मेरी कोशिश रही मैंने उनके हर काम करा. और हो सकता कि मेरे से कुछ काम रह गए होंगे तो मैं ये भी देता हूं कि आगे अगर उन्होंने मेरे को मौका दिए तो मैं उनके वो भी काम निकाल के देने की कोशिश करूंगा. प्रभागामध्ये आम्ही घुमत असताना खूप ठिकाणी नाल्या भरलेल्या होत्या, घाणीचं साम्राज्य होतं. या संदर्भात आपलं काय मत आहे? सर पहली बात तो अपने ऐसा बोलने को भी अच्छा नहीं लगता कि अपने तरफ कैसा है लोगों को ये बोलने के बाद में भी क्या घंटा गाड़ी आती तुम कचरा उसके अंदर डालो, लेकिन अपने उठाते घर के पीछे अपना कचरा फेंक देते, वो उसके अंदर जमा होता. अपन एक दिन साफ करे दूसरे दिन देखे फिर जैसे का वैसी. उनको समझाने के बाद में भी क्या अगर घंटा गाड़ी नहीं आती तो हमको कॉल करो, हम तुम घंटा गाड़ी भेजते हो. और मैं जाता कोशिश करता मैं क्या सुबह जैसा उठा कि सबसे पहले मैं नाले वालों को लेके नाले की साफ सफाई करता. हो सकता कहीं की रह गए होंगे, मैं उसके लिए भी उनसे माफी मांगता और आगे से उनके भी हल करके दूंगा. मैं कत्तलखान्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे फार प्रमाणात गंदगी आहे, तिथल्या सर्व्हिस लाईन वगैरे साफ होत नाही. त्या संदर्भात आपण कधी व्हिजिट दिला, त्या लोकांना भेटले? सर वहां पर हर वक्त में जब भी उनके मेरे को फोन आए मैंने उनके पूरा क्लीन कर दिया. उसके बावजूद मैंने ये तक बोला कि वहाँ पर एक मदरसा है, मदरसे के लोगों को मैंने यहाँ तक बोला, मैंने बोला भाई तुम ये जगह को तो तुम्हारे अंडर में लेके जब तक कि यहाँ पर अपने समझो दीन की बात होती होंगी, अपने बच्चों को सिखाने की बात होती होंगी, बच्चों को कोई व्यायाम करने के वास्ते अगर होते हुए मैं इसको साफ करा के देता. मैंने 10 मरतबा कम से कम उसको साफ कराया, लेकिन आज साफ करेंगे दूसरे दिन है तो लोग तो वहां पर लाके कचरा डालना शुरू कर देते. अब उनको ये अपने समझना चाहिए कि अपन जहां रह रहे अपने घर के पीछे अपन घान कर रहे. अब वो घान हमको तो साफ करना हमारा फर्ज ही है क्योंकि हमको उन्होंने नगर सेवक चुनकर दिए, उनका हमारे ऊपर एहसान है. लेकिन उनको भी ये समझना चाहिए कि अपन जहां रह रहे वहां पर ही अपन घान करना, जबकि घंटा गाड़ी वहां तक पहुंच रही. जिस दिन घंटा गाड़ी नहीं पहुंचे तो हम उसके जिम्मेदार है ना. फिर जमाईनगरमध्ये नळाच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तिथे नळ प्रॉपर नाही आहे आणि जे आहेत ते तुटतात. म्हणजे रस्त्यामध्ये जे पाईपलाईन केलेली आहे त्या लोकांची तिथली तक्रार आहे. त्या संदर्भात आपण कधी तिथे व्हिजिट दिली? सर सबसे पहली बात तो जब मैं नगर सेवक फर्स्ट टाइम जैसा चुनकर आया मैं तो वहां पर पानी की इतनी तकलीफ थी सर, क्या वहां के लोगों को आधे लोगों को पानी मिलता था, आधे लोगों को नहीं. मैंने अर्जेंट में गायकवाड़ साहब को बोलकर उसको दूसरी लाइन अटैच करके दोनों तरफ से 4 इंची की पाइपलाइन को एक जगह अटैच करके उनको पानी का मैंने हल करके दिया. उसके बाद में अभी अपनी नई टाकी बनने के बाद में अभी अपन एक नई टाकी वहां पर और नया कनेक्शन डाले, मेरे ख्याल से 8 इंच का 8 इंच का. अब वो कनेक्शन जोड़े तो जाहिर सी बात है कि जब कुछ विकास कामों के लिए तो थोड़ा सा अपना नुकसान तो होगा. तो अब वहाँ के रोड फुटे हुए हैं, हो जाएंगे इंशाल्लाह, वो भी बहुत जल्दी अपन उसको दुरुस्त करके दे देंगे. लोगों को तकलीफ हो रही होंगी, मैं उस बात को मैं क्षमा मांगता हूं उनसे कि भाई हमारे वजह से तकलीफ हो रही है, लेकिन अब कुछ तकलीफ उठाए बगैर तो कुछ सुकून मिलता नहीं. मागील 4.5 वर्षात तुम्ही समाजासाठी शादीखाना किंवा युवकांसाठी व्यायामशाळेची काही प्रयत्न केले? सर व्यायामशाला के लिए मैंने प्रयत्न करा था. जो कत्तलखाना है ये जगह मैंने व्यायामशाला के लिए करा था, लेकिन उसके ऊपर राखी होने की वजह से वो अपनों को नगर पालिका अपनों को दे नहीं सकती. उसके बाद में भी सज्जाद सेठ ने मिर्जा नगर के अंदर एक व्यायामशाला बनाए, अब वो सबके लिए हो जाएंगी. वो रहा शादी हॉल का, सर शादी हॉल के लिए अपनों को जगह इतनी होना कि अपनों को पार्किंग की सुविधा होना,
और अपने पास में इतनी जगह कहीं है नहीं। अगर उतनी जगह अगर मिल जाती है नगर पालिका की तो शादी हॉल तो मैं तो बोलता हूँ इंशाल्लाह बहुत जल्दी बना कर देते थे हम, लेकिन उतनी बड़ी जगह इतनी है क्योंकि शादी हॉल के लिए अपने को पार्किंग की जगह होना बहुत लाजमी है। मागे 4.5-5 वाजता 5 वर्ष आपण लोकांच्या कमी संपर्कात होते, लोक म्हणतात की आपण दिसलेच नाही असा त्यांचा आरोप आहे, याबद्दल आपण काय म्हणता? हाँ, सर मैं समझता कि जितने भी सर 4.5 साल के अंदर जो लोगों का कहना है कि मेरे संपर्क में नहीं, सर मैं तो हर किसी के वास्ते जब भी अगर फोन आता है तो मैं उनके फोन के ऊपर उनका काम करके देता। भला ही मैं वार्ड के अंदर घूमकर क्या भाई जैसा शाम हुई वहाँ उधर चले उनको मिलना जुलना, मैं उनके कामों के हद तक के उनके फोन आए कि मैं उनका काम कोई भी करके दे देता। अब वैसा घूमना बोले तो आपको मालूम है कि एक नगर सेवक अगर से ज्यादा अगर घूम रहा तो उसके ऊपर उंगलियां उठना शुरू हो जाती कि भाई इधर क्यों आ रहा, ये गली में क्यों आ रहा। तो मैं वो काम मैं जहां तक कि मैं नहीं करता, और किसी भी काम हो मेरी माँ बहन का हो जो भी अड़चन का काम हो मैं वो काम करके दे देता। दिवा बत्तीच्या संदर्भातही लोकांच्या काही तक्रारी आहे की ज्या झोपडपट्टी एरियातील दिवा बत्ती जे आहेत ते हॅमर्स वगैरे जे लावण्याचा प्रयत्न केला का तुम्ही, किंवा तिथले लाईट गेले तर ते पटकन दुरुस्त होतात का, तुम्ही कधी फेरफटका मारला का रात्री आपल्या प्रभागामध्ये? सर मेरे प्रभाग के अंदर तो हैमस मैंने करीब 3-4 हैमस लगाए, और रहा दिवा बत्ती का तो जहाँ तक मेरा ख्याल है कि मैं जो भी दिवा बत्ती अगर समझो कोई करंट की वजह से कम करंट मीटर वहाँ बंद हो जाती है, कुछ लूज कॉन्टेक्ट की वजह से बंद हो जाती है, तो मैं वो तो ज़्यादा में ज़्यादा 2 या 3 दिन के अंदर मैं उसका काम कंप्लीट करके दे देता। आता पुन्हा 2-3 महिन्यात इलेक्शन लागणार आहे, निवडणूक लागणार आहे नगरपालिकेची, कधी कोणची कामं अपेक्षित आहे तुम्हाला? आता निवडणुकीच्या याच्यात तुम्ही कोणची कामं घेऊन पुन्हा उभा राहायचं असेल तर कोणते प्रश्न घेऊन तुम्ही आता लोकांकडे जाणार? सर जहां तक के मेरा ख्याल है कि मेरे प्रभाग के अंदर 90% काम हो चुके, अब अगर कुछ बाकी होंगे भी थोड़े बहुत से छोटे मोटे तो मैं वो काम करने की कोशिश करूंगा। और रहा कोई नगर पालिका के संदर्भ में, तहसील के संदर्भ में, कलेक्टर ऑफिस के संदर्भ में या पर्सनल दवाखानों के संबंध में, तो मैं इनके लिए कभी भी तैयार है और कभी भी उन्होंने आवाज देना उनके कामों के लिए मेरा आपकी क्या इच्छा है? ऐसा कुछ बनना चाहिए अपने प्रभाग बड़ा ऐसा? सर एक शादी हॉल का था मेरा सबसे बड़ा मसला कि एक शादी हॉल ऐसा बने कि पूरे प्रभाग के लिए वो काम में है, लेकिन हाँ ओपन स्पेस ऐसा इतना बड़ा है नहीं वहाँ पर कि अपन वहाँ पर बना सके, और बड़ा छोटे छोटे ओपन स्पेस है उसके अंदर अपन उतना शादी हॉल बना नहीं सकते क्योंकि मसला आता अपना सबसे बड़ा पार्किंग का। काय प्रॉब्लेम आहे? भरपूर दिवसाची ते रखडलेले आहेत असं त्यांचा आरोप आहे, काय म्हणणं आहे तुमच्यावर? सर वो पुल बनाने के लिए अभी 15 दिन हुए, और वो पुल के ऊपर जो साइड में जो उसका मटेरियल जो रखा हुआ है वो इसके लिए रखा हुआ है क्या उसकी क्यूरिंग बाकी है, उसको अगर क्यूरिंग नहीं मिलेंगे सर अपना इतना अच्छा पुल बनाया हुआ वो टूट जाएगा। इसके लिए हमारे इंजीनियर साहब ने बोले थे कि इसकी क्यूरिंग पूरी देना, इसलिए उसके अंदर आले बना के उसके अंदर पानी का साठा रख के उसे क्यूरिंग दे रहे। इसकी वजह से वो रोड को जो रोड के बाजू में जो मटेरियल पड़ा हुआ है उसकी वजह से अपन उठाए नहीं, वो 2-4 दिन के अंदर समझो अपन वो रोड का मटेरियल पूरा निकाल के वो रोड को क्लियर कर देंगे और इंशाल्लाह बहुत जल्द से उसको साफ सफाई वहाँ कर डालेंगे। या प्रभाग क्रमांक 3चा आढावा आपण एकंदरीत पाहिलेला आहे, नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि याच प्रभागाचा आढावा घेऊन आता इथंच थांबतोय। पुन्हा भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 2चा आढावा घेऊन, तोपर्यंत तुम्ही पाहत राहा BCCN न्यूज 24 वर्ष विश्वासाची। आपण पाहत आहात BCCN न्यूज प्रस्तुत आवाज बुलढाणेकरांचा लेखाजोखा नगरसेवकांचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था, घराघरातील नाते घरातील प्रत्येकाचे खाते आणि शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, कोटा लातूर नांदेड सारखा रिझल्ट आता बुलढाण्यात। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था। 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT। तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा।
आमच्याकडे आपली गुंतवणूक इतकी सुरक्षित जसे मूल आईच्या कुशीत.